नमस्कार. आज 17 जून 2021 आपल्या मन कसं सुदृढ ठेवायचं या शृंखलेतला दुसरा दिवस. काल आपण त्याच्यातले काही विषय घेतले. त्याच्यापैकी एन्झायटी म्हणजे चिंता, ओसीडी मंत्रचळेपणा, सोमॅटो फॉर्म डिसऑर्डर म्हणजे मनात असतं ते शरीरावर दिसतं, हे विषय आपण काल घेतले. आज आपण विषय घेणार आहोत स्किझोफ्रेनिया, डिमेन्शिया, ॲडिक्शन. या प्रश्न विचारण्याच्या आधी काही गोष्टी सांगायच्या आहेत. मानसिक आजाराकडे आपला समाजाचा बघायचा दृष्टिकोन हा औदास्य पूर्ण आहे. त्याच्यामध्ये खूप गैरसमज आहेत आणि हेच गैरसमज त्या विषयाबद्दलची माहिती देण्यासाठी मानसचा हा छोटासा प्रयत्न आहे. त्याच्या आधी थोडेसे अजून जाते. जे डॉक्टर अद्वैत पाध्ये मानस त्यांनी निर्माण केलं, त्याला आज 20 वर्ष झाली. त्यांच्या त्यांनी जे काय सुरू केलं हे कळकळीने सुरू केलं. आता डिटेलमध्ये जायचं तर म्हणायचं की सायकॅट्री हा असा विषय आहे की ज्याच्या जे डॉक्टर्स त्या सायकॅट्रीला, कितीतरी डॉक्टर्स असे जातात की ज्यांना दुसऱ्या स्ट्रीम मध्ये ऍडमिशन मिळाली नाही, पण असे पण काही डॉक्टर्स आहेत ते सायकॅट्रिस्ट मध्ये कळकळ असल्यामुळे जातात. आपल्याकडे हाताच्या बोटावर सायकॅट्रिस्ट आहेत जे या पेशंटसाठी, मानसिक आजारासाठी काम करायला इच्छुक आहेत आणि म्हणून या क्षेत्रात आलेले आहेत. त्यांची सायकॅट्रीची, डॉक्टर पाध्यांची सायकॅट्रीची निवड ह्याच उद्देशाने केली आहे. आणि या कळकळीच्या ओघातच त्यांनी एक मनोदय ट्रस्ट म्हणून ट्रस्ट निर्माण केला, जेणेकरून पेशंटना, त्यांच्या केअरगिव्हर्सना मदत होईल. मनोदय ट्रस्टच्या खाली जे निर्माण केलंय त्याच्यामध्ये वेगवेगळे स्वमदत गट पेशंटसाठी आणि केअरगिव्हर्ससाठी तयार केलेले आहेत. बरेच वर्कशॉप्स मनोदय ट्रस्टच्या अंडर कंडक्ट होतात. ही झाली छोटीशी माहिती. इव्हन मनोदय ट्रस्टच्या अंडर आमचे वर्कशॉप पण असतात आणि स्वमदत गट मध्ये कोणत्याही डॉक्टरची ट्रीटमेंट घेतलेले पेशंट किंवा केअरगिव्हर्स, त्यांचे केअरगिव्हर्स सामील होऊ शकतात. असो, आता आपण आजच्या विषयाकडे वळूया. पहिला विषय, प्रश्न डॉक्टर असा आहे, व्हॉट इज सायकोसिस? मराठीमध्ये म्हटलं तर विकृत मनस्थिती म्हणजे काय? सायकोसिस खूप हा अगदी सायकोसिस आणि न्यूरोसिस म्हणजे अशी पूर्वी मानसिक आजारांची विभागणी केली जायची. आता आपण काल जे सगळ्या डिसऑर्डर्स बघितल्या, काल ज्या विकारांविषयी आपण चर्चा केली, ते सगळे न्यूरोसिस ह्या प्रकारात मोडतात. तर सायकोसिस म्हणजे काय? तर आता तुम्ही कालच्या आजारांमध्ये बघितलं असेल की त्या सगळ्यामध्ये त्या व्यक्तीला कळत असतं की आपल्या विचारांमध्ये किंवा आपल्या मनात येणाऱ्या भावनांमध्ये किंवा आपल्या वागण्यामध्ये काहीतरी फरक पडतो आहे, काहीतरी चुकीचं घडतं आहे, हे त्या व्यक्तीला कळत असतं. फक्त ते त्याच्या नियंत्रणाबाहेर जात चाललेलं असतं किंवा त्याच्यासाठी त्याला काही करता येत नसतं. मग अशी व्यक्ती बऱ्याचदा स्वतःहून मदत घ्यायला येते. परंतु सायकोसिस या शब्दाचा जर आपण अर्थ बघायचा झाला तर त्याचं वास्तवाशी असलेलं नातं हे कमी झालेलं असतं किंवा अजिबात गेलेलं असतं. म्हणजे तीव्रतेप्रमाणे ते थोडं कमी झालेलं असतं किंवा खूप कमी झालेलं असतं किंवा अजिबात नाही, अशा लेव्हलपर्यंत तो प्रवास असू शकतो तीव्रतेप्रमाणे. परंतु ज्याचं वास्तविकतेशी नातं तुटलेलं आहे किंवा कमी झालेलं आहे त्याला सायकोसिस असं म्हणतात. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला आपल्या विचार, भावना आणि वर्तन या सगळ्यामध्ये काहीतरी फरक पडलेला आहे, काहीतरी चुकीचं घडतं आहे याविषयी अवेअरनेस नसतो किंवा याविषयी ती व्यक्ती अजिबात ते मान्य करत नाही. आणि त्यामुळे बऱ्याचदा सायकोसिस झालेल्या व्यक्तींना ट्रीटमेंटसाठी आणावं लागतं, समजावून किंवा काहीतरी तयार करून किंवा काही वेळेला जबरदस्तीने सुद्धा ट्रीटमेंटला आणावं लागतं आणि मग त्यांच्यावर उपचार हे करावे लागतात. तर आता त्यामुळे हा सायकोसिस हा जो भाग आहे की त्याला
त्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे अगदी थोड्याच दिवसात जर आणलं गेलं असेल की 4-5च दिवस झाले किंवा आठवडाच झालेला आहे, तर त्या डिसऑर्डरला अक्यूट सायकॉटिक एपिसोड किंवा ब्रीफ सायकॉटिक डिसऑर्डर असं म्हटलं जातं. त्याच्याही पेक्षा जास्त काळ जर लोटला असेल, 1 महिना किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळ लोटला असेल थोडासा, तर त्याला स्किझोफ्रेनिफॉर्म डिसऑर्डर असं DSM-4 किंवा 5च्या क्रायटेरिया प्रमाणे म्हटलं जातं. आणि त्याच्यापेक्षा जास्त काळ असेल तर त्याला स्किझोफ्रेनिया असं म्हटलं जातं. सायकोसिस मध्ये अजूनही काही वेगवेगळे प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये आता सायकोसिसची मेन जी लक्षणं असतात की त्याच्यात भास होणं आणि भ्रम होणं किंवा चुकीचे भ्रम असं मनात असणं, चुकीचे विचार किंवा विश्वास मनात असणं, हे जे आहे ज्याला डेल्युजन असं म्हटलं जातं की फॉल्स फ्रॉम अनशेकेबल बिलीफ, चुकीचे परंतु तेवढेच निग्रही असे जे विश्वास त्या व्यक्तीला वाटत असतो की ज्याला डेल्युजन असं म्हणतात, की ज्याला किती प्रूफ दिलं तरी त्या व्यक्तीला ते पटत नाही, त्याच्या अगेन्स्ट किती प्रूफ दिलं तरी ते त्या व्यक्तीला पटत नाही. तर असं डेल्युजन फक्त असलेले सुद्धा, म्हणजे केवळ फक्त असं डेल्युजन असलेले सुद्धा डिसऑर्डर आहे की ज्याला डेल्युजनल डिसऑर्डर असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे हे काही सायकोसिसचे प्रकार आहेत. किंवा थोडासा जो बायपोलर डिसऑर्डर मधला मेनियाचा प्रकार आहे, तो सिव्हिअर मेनियाचा प्रकार हा थोडा सायकोसिसला जवळ जाणारा असाच प्रकार आहे, परंतु तो अगदी सायकॉटिक डिसऑर्डर्स मध्ये मोडत नाही, परंतु थोडाफार साम्य असलेला असा तो प्रकार आहे. परंतु सायकोसिस मध्ये म्हणजे मेन प्रकार हेच आहे की अक्यूट सायकॉटिक एपिसोड, स्किझोफ्रेनिफॉर्म डिसऑर्डर आणि स्किझोफ्रेनिया. आणि दुसरा जो आहे की त्याच्यात डेल्युजनल डिसऑर्डर असं म्हणतात, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला फक्त चुकीचे विचार असतात परंतु भास होत नसतात आणि त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर किंवा त्यांच्या व्यक्तीच्या फंक्शनिंगवर, म्हणजे समाजातल्या फंक्शनिंगवर किंवा त्यांच्या जे काही कार्य करत असतात त्या कार्यावर फारसा, कार्यक्षमतेवर फारसा परिणाम झालेला नसतो. मग त्याला डेल्युजनल डिसऑर्डर असं म्हणतात. परंतु सायकोसिस या शब्दाचा जर नुसता अर्थ घ्यायचा म्हटला तर त्याचा वास्तवाशी नातं कमी झालेलं आहे आणि आपण काय आपल्या विचार भावनेमध्ये, वर्तनामध्ये काही चुकीचं फरक झालेला आहे किंवा चुकीचं आपण करत आहोत, चुकीचे विचार करत आहोत, मनात येणाऱ्या भावना ह्या, त्याच्यामुळे येणाऱ्या मनात येणाऱ्या भावना ह्या थोड्या जास्त किंवा नको तेवढ्या तीव्रतेच्या आहेत आणि वागणं जे होत आहे ते पण चुकीच्या पद्धतीने होत आहे, त्या व्यक्तीला पटत नसतं किंवा मान्य नसतं. त्या व्यक्तीसाठी ते काल्पनिक जग, ते आभासी जग हेच सत्य असतं किंवा आभासी जग हे सत्य वाटल्यामुळे मग आपण काही चुकीचं वागतोय हे काही कळत नाही. त्यामुळे एकाच वेळेला 2 जगात सुद्धा ती व्यक्ती, म्हणजे त्यांचं वास्तवाशी नातं थोडंसं अजून असतं आणि थोडंसं नसतं, अशा व्यक्ती मग दोन्ही ह्याच्यात मध्येच त्या चांगल्याही असतात, नॉर्मलही वागू शकतात, परंतु मध्ये मध्ये ही सिम्पटम्स, लक्षणं दिसू शकतात. स्किझोफ्रेनियाला असं म्हटलं जातं दुभंग व्यक्तिमत्व किंवा विभाजित व्यक्तिमत्व, स्प्लिट पर्सनॅलिटी, किंवा त्याच्यात काही समज गैरसमज पण आहेत. सांगाल तुम्ही त्याबद्दल? मुळात म्हणजे स्किझोफ्रेनिया म्हणजे हे जे नाव याला आलं ते युजिन ब्लॉयलर या मानसशास्त्रज्ञांनी ते नाव दिलं. त्याच्या आधी एमिल क्रेपलिन यांनी या आजाराविषयी हे केलेलं, त्याचं चित्र मांडलेलं होतं, परंतु त्याच्यात त्याला असं आढळून आलेलं होतं की या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो किंवा थोड्याशा बौद्धिक क्षमतेवरही परिणाम होतो आणि त्यामुळे त्यांनी त्या आजाराला नाव दिलं होतं डिमेन्शिया प्रिकॉक्स असं नाव दिलेलं होतं. आणि नंतर मग स्किझोफ्रेनिया हे नाव जे दिलं हे युजिन ब्लॉयलरनी दिलं आणि ते युजिन ब्लॉयलरनी स्किझम ऑफ फ्रेनॉस म्हणजे व्यक्तिमत्वांमध्ये दुभंग किंवा स्किझम किंवा संघर्ष असं आपल्याला त्याच्यात म्हणता येऊ शकेल की 2 व्यक्तिमत्व एकाच वेळेला ती व्यक्ती जगत असते वगैरे, असं त्यांनी अशा अर्थाने त्यांनी ते नाव दिलेलं होतं. परंतु ते मिसनॉमर आहे. जरी हेच नाव आज प्रचलित असलं
तरी ते कुठेतरी मिसनॉमर आहे. परंतु जसं मगाशी मी सांगितलं की एकाच वेळेला ही व्यक्ती दोन जगात, म्हणजे एक आभासी जग आणि एक सत्य जग, अशा दोन्ही ह्याच्यात वावरत असते किंवा आणि त्याच्यामुळे म्हणजे काही वेळेला ती व्यक्ती अत्यंत नॉर्मलही वागत असते, तर काही वेळेला जेव्हा आभास व्हायला लागतात तेव्हा ती व्यक्ती त्या आभासी जगाचा एक भाग होऊन जाते आणि त्याच्यामुळे मग दोन्ही जगात एकत्र एकाच वेळेला वावरू शकते एक व्यक्ती, आणि म्हणून मग त्या अर्थाने त्याला दुभंग असं म्हणता येऊ शकेल. परंतु दुभंग व्यक्तिमत्व किंवा असं काही व्यक्तिमत्वात दुभंग झालेला नसतो, तर त्या व्यक्तीच्या विचारात किंवा त्या व्यक्तीच्या संवेदनांमध्ये, त्या व्यक्तीच्या भावनांमध्ये कुठेतरी तो दुभंग आलेला असतो. आणि त्यामुळे स्किझोफ्रेनिया ही आज थॉट डिसऑर्डर किंवा परसेप्शन डिसऑर्डर अशा अर्थाने मानली जाते. आणि ते व्यक्तिमत्वाशी काय दुभंग व्यक्तिमत्व किंवा मल्टिपल पर्सनॅलिटी वगैरे अशा याच्याशी याचा काहीही संबंध नाही. हे कुठेतरी एक कन्फ्युजन होतं किंवा एक मिसनॉमर अशा पद्धतीने वापरलं जातं, किंवा त्याच्यामुळे मग याचा म्हणजे जो तो मी नव्हेच वगैरे अशा नाटकांमध्ये जे मल्टिपल पर्सनॅलिटी वगैरे दाखवले होते किंवा असे काही सिनेमा आहेत, तर ते वेगळे आहेत. तो डिसऑर्डरचा भाग हा पूर्णपणे वेगळा आहे आणि स्किझोफ्रेनिया हा पूर्णपणे वेगळा भाग आहे. आता स्किझोफ्रेनिया बद्दल अनेक गैरसमज आहेत, अनेक अंधश्रद्धा आहेत. स्किझोफ्रेनियामध्ये मेन लक्षणं जी असतात ती म्हणजे त्या व्यक्तीला आभास होत असतात आणि हे आभास जनरली ऑडिटरी हॅल्युसिनेशन ज्याला म्हणतो, की कानात आवाज ऐकू येणं अशा पद्धतीचे असतात. मग हे आवाज स्वतःच बोलणं मोठ्याने ऐकू येणं अशा पद्धतीचं असू शकतं, किंवा कोणीतरी व्यक्ती आपल्याशी बोलते आहे अशा पद्धतीने ऐकू येऊ शकतं, किंवा कोणतरी दोन व्यक्ती आपापसात किंवा अनेक व्यक्ती आपापसात बोलतात ते त्या व्यक्तीला ऐकू येत असतं. म्हणजे असं फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन अशा पद्धतीची ही हॅल्युसिनेशन्स असतात, किंवा व्हिज्युअल हॅल्युसिनेशन्स पण असतात. हॅल्युसिनेशन या शब्दाचा अर्थ की स्टिम्युलस म्हणजे सेन्सेशन विदाउट स्टिम्युलस, म्हणजे असा कुठचाही त्याचा हे नसताना म्हणजे उगम नसताना त्या विषयीची संवेदना त्या व्यक्तीला होणं. तर त्या दृष्टीने ही कोणीही बोलत नसतं, कोणीही काही तिथे नसतं, परंतु त्या व्यक्तीला तसे ते भास होत असतात, आभास होत असतात आणि ते त्या व्यक्तीला खरे वाटत असतात. आणि मग त्याच्यातनच मग पुढे असं ऐकू यायला लागल्यामुळे मग पुढे संशय त्याच्यातून निर्माण होतो, दोन व्यक्ती बोलताना ऐकतायत किंवा मग असं त्याच्यामुळे मग असं वाटायला लागतं घरातल्याही कोण दोन व्यक्ती बोलत असतील तर त्या माझ्याच विषयी बोलतायत, किंवा आणखीन अनोळखी व्यक्ती पण माझ्याविषयी बोलतात, किंवा सगळे माझ्या विरुद्ध आहेत, सगळं विरुद्ध आहेत. मग त्याच्याही पुढे जोडून मग त्या सिस्टमटाईज करण्यासाठी मग माझ्यावर वॉच ठेवला जातो, माझ्या मागे गुप्तहेर सोडलेले आहेत, माझ्या मागे कॅमेरा लावलेले आहेत, किंवा कोणाला वाटतं माझ्या मेंदूमध्ये चिप्स बसवल्यात, कोणाला वाटतं माझ्या घरात कॅमेरे लावलेले आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे हे संशय होऊ शकतात, किंवा त्याच्यामुळे माझ्या मनात चाललेले विचार दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला कळतात, किंवा मी जे काय करतोय ते कोणतरी कंट्रोल करत आहे. मग ह्याच्यातनच तो कुठेतरी एक हा जो संशय विकारातनच मग अंधश्रद्धा निर्माण झालेल्या आहेत, की हे असं कोणीतरी करतंय, कोणीतरी हे करतंय, कंट्रोल करतंय. म्हणजे मग हे सगळं कोणतरी बाहेरची शक्ती ही आपल्याला अशी ही व्यक्तीचे लक्षण असल्यामुळे अंधश्रद्धा अशी झाली की कोणालाही कोणतरी आपल्या ह्या व्यक्तीला बाहेरनं कंट्रोल करत आहे, किंवा बाहेरची शक्ती कोणीतरी ह्या व्यक्तीमध्ये आपल्या माणसांमध्ये घुसलेली आहे, किंवा ती त्याच्यावर प्रभाव टाकते. मग ते भूत खेत असेल, किंवा रागावलेली देवी देवता असेल, किंवा अनेक कोणी असेल, तर मग अशा पद्धतीने किंवा मग कोणीतरी भानामती केली आहे, कोणीतरी हे केलंय, काहीतरी काळी जादू केलेली आहे, अशा अर्थाचे त्याचे अर्थ लावले गेले त्या एरियाप्रमाणे किंवा त्या लोकांच्या समजुतींप्रमाणे. मग ह्या अशा अंधश्रद्धा वाढत गेल्या. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा ह्या व्यक्तीला अशा व्यक्तींना हा लक्षणं दिसायला लागतात, तेव्हा हे कुठेतरी काहीतरी बाहेरचं आहे, कुठेतरी भूतबाधा झालेली आहे असं पहिले मनात विचार येतात, किंवा लोकांचे सल्ले मिळतात. आणि मग बराच काळ हा
ह्या अशा बाहेरचं काढण्यात जातो. मग कोणी बाबांकडे नेतं, मांत्रिकाकडे नेतं, कोणी आणखीन त्यांच्याकडे म्हणजे काय ते नारायण नागबळी वगैरे असं करायला कोणी कोणी कुठे कुठे नेतं. आणि म्हणजे मग असे काहीतरी वेगवेगळे उपाय करण्यात बराचसा पैसा खर्च होतो, तरी पण त्या व्यक्तीमध्ये काही लक्षणांमध्ये काही उतार पडत नाही. आणि मग बऱ्याचदा शेवटी हे सायकॅट्रिस्टकडे मनोविकार तज्ञांकडे मग हे पेशंट आणले जातात, तोपर्यंत आजार जुना झालेला असतो. आणि मग आजार जुना झाला, जेवढा आजार जुना तेवढा ट्रीटमेंट तो बरा व्हायला लागणारा वेळ जास्त, किंवा मग कारण कसं असेल की जर लक्षणं सुरू झाली आणि लवकर ट्रीटमेंट मिळाली तर लवकर बरा होऊ शकतो. परंतु जेवढा उशीर होतो तेवढा म्हणजे उपचार जास्त काळ घ्यावे लागतात. बऱ्याचदा हे असे अंधश्रद्धांचे उपाय करण्यात वर्ष 2 वर्ष सुद्धा जातात. मग एवढा 2-3 वर्ष जुना झालेला आजार बरा करण्यासाठी पुढे 5 वर्ष लागू शकतात किंवा आणखीनही जास्त काळ लागू शकतात. मग हे उपचार सुद्धा बऱ्याचदा आणि त्याच्यामुळे पुन्हा अंधश्रद्धा किंवा गैरसमज त्याच्याविषयी पसरतो की अरे हा आजार बराच होत नाही, या आजाराला बराच काळ ट्रीटमेंट घ्यावी लागते. कारण आपल्याकडे लोकांमध्ये एक आणखीन समज असा एक मला एक धारणा अशी असते की कुठचाही आजार हा पहिले लगेच बरा झाला पाहिजे. म्हणजे काही आजार हे छोटे आजार असतात किंवा पटकन बरे होणारे असतात, काही आजार हे दीर्घकालीन असतात, जसे काही डायबेटीस, ब्लड प्रेशर, संधिवात किंवा अशा प्रकारचे जे विकार आहेत हे दीर्घकाळ चालणारे शारीरिक विकार आहेत. तसंच मग हा विकार जसा जुना होतो तसा तो दीर्घकालीन उपचार घ्यावे लागतात. किंवा काही विकार असेही असतात की जे बरे होतात, पुन्हा उद्भवतात, बरे होतात, पुन्हा उद्भवतात, आणि त्याच्यामुळे मधून मधून सारखे उपचार हे घ्यावे लागतात. त्यामुळे या आजाराचं स्वरूप हे वेगवेगळं असतं की एकदा बरा झाला की पूर्ण बराही होऊ शकतो 30% लोकांमध्ये. 30% लोकांमध्ये हा मधून मधून होत राहतो. मध्ये मध्ये हा व्यक्ती एकदम पूर्णपणे सिम्प्टोमॅटिक असतात. काही पेशंटमध्ये हा आजार एकदा झाला की हा कायमचा असतो आणि मग त्यांना बऱ्याच काळ ट्रीटमेंट घ्यावी लागते, असंही असू शकतं. त्याच्यामुळे अनेक हे गैरसमज आहेत किंवा पसरवले जातात किंवा आहेत, किंवा औषधांविषयी अनेक गैरसमज आहेत की ही औषधांनी माणसं झोपून ठेवलं जातं. पूर्वी जी औषधं होती ती जस्ट सुरुवात पहिलंच औषध मुळात 1950 ते 60च्या मध्ये आलं. त्यामुळे हा काय आजारावरचे उपचार हे 50, 60, 70 वर्ष जुने आजार आहेत. त्याच्यामुळे कसं आहे की सुरुवातीची जी औषधं होती त्याच्यामध्ये अनेक साईड इफेक्ट्स किंवा असे होते, परंतु आता जसजशी नवीन औषधं आलेली तसतसं हे साईड इफेक्ट्स कमी करण्यात आलेली आहेत. परंतु कुठेतरी एक गैरसमज असा आहे की औषधं देतात ते झोपूनच ठेवतात किंवा हे करतात, असं आहे. कारण या आजारामध्ये झोपही कमी झालेली असते, त्यामुळे झोप येण्यासाठी सुद्धा औषध द्यावं लागतं. आणि सुरुवातीला जर ही झोप नाही मिळाली तर तो आजार पटकन बरा होत नाही. त्याच्यामुळे मग हे काही गैरसमज अनेक पसरलेले आहेत की ज्याला काही अर्थ नाही. आणि जिथे इफेक्ट असतो तिथे साईड इफेक्ट असतो. जे कोणी म्हणतं की आमच्या औषधांना काही साईड इफेक्ट नाही, तर असं कोणी म्हणू शकत नाही. साध्या खाद्यपदार्थांना सुद्धा साईड इफेक्ट असतात. एक काकडी खाल्ली की कोणाला सर्दी होते किंवा केळ्याने कफ होतो वगैरे असं म्हणतात, पण म्हणून केळ्याचे उपाय अनेक फायदे पण आहेत, काकडीचे अनेक फायदे आहेत. तसंच आहे. त्यामुळे फायदे असतात तिथेच, प्रत्येक नाण्याला जशा 2 बाजू असतात तशा प्रत्येक औषधाला 2 बाजू असतातच. आपण त्यातल्या कोणत्या बाजूकडे बघायचं हे आपण ठरवायचं असतं. तर असे अनेक गैरसमज आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं सुद्धा मग हे उपाय नीट केले जात नाहीत, मध्येच सोडले जातात. त्याच्यामुळे सुद्धा आजार जुना होत जातो. किंवा आता बरं वाटलं आता कशाला औषधं घ्या, कशाला खर्च करा, असं करून औषधं बंद केली जातात. मग पुन्हा काही काळानंतर लक्षणं उद्भवतात आणि मग त्याच्यामुळे मग बरा व्हायला तो आणखीन वेळ घेतो. तर अशा पद्धतीने हे एक दुष्टचक्र काही काहीला या आजाराच्या ह्याच्यात दिसतं. तर ते त्याच्यावर उपाय करायचे म्हणजे ते निष्ठेने, सातत्याने आणि विश्वासाने डॉक्टरांवर विश्वास ठेवून करायला पाहिजेत. आणि असे जे उपचार करतात त्यांच्या पेशंट्स मध्ये, त्यांच्या या रुग्णांमध्ये खूप चांगली सुधारणा झालेली आढळून येते. हे थोडक्यात हे पेशंट आहे त्यांचा वास्तवाच्या जगाशी काही संबंधच नसतो, ते आपल्याच जगात राहत असतात. बरोबर आहे. हा
किती बरं ह्या लोकांची बुद्धिमत्ता कमी असते का? असं नाहीये, म्हणजे तसं ह्या आजाराचा आणि बुद्धिमत्तेचा असा काही संबंध नाही आहे की कोणत्याही बुद्धिमत्तेच्या ह्याला हा विकार होऊ शकतो. परंतु म्हणजे आता कसं असं की ह्या आजारामुळे इन जनरल एक कार्यक्षमतेवर परिणाम होतो किंवा आता बऱ्याचदा हा आजाराची सुरुवात जी होते ती ऍडोलसंट एज मध्ये म्हणजे कुमारवयात होते, 15-16व्या वर्षात होते आणि ते शिक्षणाचं मेन वय असतं, त्याच्यामुळे शिक्षण अपूर्ण राहतं आणि शिक्षण अपूर्ण राहिल्यामुळे पुढे बराच काळ ह्या आजाराच्या ह्याच्यात गेल्यानंतर मग तो शिक्षण पूर्ण करण्याची उमेद काही काहीला निघून जाते, त्याच्यामुळे मग पुढच्या सगळ्या करिअरवरही परिणाम होत जातो. या सगळ्यामुळे किंवा आजारामुळे इन जनरल कुठेतरी त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्यामुळे असं होतं की काही वेळेला बौद्धिक क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीमध्येच तो होतो असंही नाहीये, कारण म्हणजे आपल्याकडे जो ब्युटिफुल माइंड सिनेमा बघितला तर प्रोफेसर जॉन नॅश होते, त्यांना गणितातलं नोबेल पारितोषिक मिळालं त्यांच्या थिअरी बाबत. जर म्हणजे इतकी वर्ष आणि त्या काळात ज्या काळात औषधोपचार प्रगत औषधोपचार फारसे नव्हते, त्या काळात त्यांनी उपचार घेऊन जर ते करू शकले तर प्रत्येकाच्याच काही बौद्धिक क्षमतेवर हा परिणाम होतो असं नाही. आपल्याकडे किती अनेक पेशंट आहेत की ज्यांनी हा आजार सुरू असताना सुद्धा त्यांची शिक्षण पूर्ण केलेली आहेत, अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण केलेलं आहे किंवा अनेक वेगवेगळ्या त्यांच्या क्षेत्रामधलं ते पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे किंवा वेगवेगळे कोर्सेस केलेले आहेत. त्यामुळे असंही नाहीये की असंही म्हणता येत नाही. परंतु फक्त असं आहे की आता जर एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता ही स्लो लर्नर कॅटेगरीत असतील, गतिमंद कॅटेगरीत मुळात त्यांची बुद्धिमत्ता असेल किंवा मतिमंद कॅटेगरीत असेल, तर अशा व्यक्तींना जर स्किझोफ्रेनिया झाला तर त्यांना हँडल करणं हे जास्त म्हणजे थोडंसं आणखीन अवघड होऊन जातं, कारण त्यांना समजावणं किंवा त्यांना त्यांच्या मनात काय चाललंय हे कळणं हे आणखीन ते व्यक्त करू शकत नाही. विशेषतः मतिमंद असेल ती व्यक्ती, मुळातच त्यांची बुद्धिमत्ता ही IQ हा 70च्या खालती असेल आणि अशा व्यक्तीला जर झाला तर मग ती व्यक्ती आपल्याला काय होतंय हे नक्की नीट सांगू शकत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा मग हँडल करण्यात म्हणजे अशा व्यक्तीला हँडल करण्यात आणि हे करण्यात अनेक अडथळे होतात. त्यामुळे थोडंसं मग अशा वेळेला ते वेगळ्या पद्धतीने हँडल करावे लागतात आणि ज्यांची बुद्धिमत्ता ही अबाव ऍव्हरेज असते अशाही व्यक्तींना हे होऊ शकतात, आजार होऊ शकतो. त्याच्यामुळे हा कुठच्याही IQ-च्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो, परंतु फक्त मग त्याप्रमाणे मग त्यांच्या त्या कार्यक्षमतेवर तसा तसा तो परिणाम होऊ शकतो. त्या पद्धतीने ते आपल्याला मग हँडल करावं लागतं. ही लक्षणं जी आहेत या पेशंटमध्ये ती किती लवकर दिसू शकतात? आता जनरली असं जे आहे मगाशी म्हटलं तसं की कुमार वयात ह्या आजाराची सुरुवात होते, परंतु असंही दिसलेलं आहे की काही चाइल्डहुड ऑनसेट स्किझोफ्रेनिया असा सुद्धा असतो की वयाच्या अगदी 7व्या-8व्या वर्षापासून सुद्धा या आजाराची सुरुवात झालेल्या केसेस आम्ही बघितलेल्या आहेत. परंतु तसं अगदी काय खूप अशा ह्या कॉमनली दिसणाऱ्या नाहीयेत. जनरली सुरुवात जी होते ही 15व्या-16व्या वर्षापासून ही या वयात येण्याचा जो भाग असतो त्या वयात या आजाराची सुरुवात होताना दिसते. बरोबर. तुम्ही ट्रीटमेंटचं तर इम्पॉर्टन्स सांगितलं, महत्व किती आहे ते सांगितलं, पण औषधांच्या बरोबरीने अजून ट्रीटमेंट काही देता येते का? आता पहिले जेव्हा कुठल्याही व्यक्तीला हा विकार सुरू होतो तेव्हा पहिले औषधोपचार सुरू केला जातो. आता त्या आजाराची तीव्रता किती आहे त्याप्रमाणे इतर उपचार औषधांच्या जोडीला काय द्यायचे हे ठरवावे लागतात. आता खूपच तीव्र आजार असेल की ज्याच्यामध्ये मगाशी म्हटलं तसं की स्किझोफ्रेनियाच्या याच्यामध्ये भास, आभास, संशय वगैरे येतात, त्याच्यामुळे ती व्यक्ती बऱ्याचदा हिंसक होते, घरात तोडफोड करायला लागते किंवा आणखीन कोणाला घरातल्यांवर हल्ले करते किंवा घरातल्या वस्तू फोडून टाकते. जर असं होत असेल तर अशा व्यक्तीला मग ऍडमिट करूनच ट्रीटमेंट द्यावी लागते आणि मग अशा ऍडमिट केल्यानंतर बऱ्याचदा
जे उपचार औषधाच्या जोडीला केले जातात त्याला म्हणजे ते विद्युत उपचार जे म्हणतात किंवा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी असं जे म्हणतात, ती थेरपी अशा रुग्णांना द्यावी लागते. आणि ज्यांना त्यात माइल्ड सिम्पटम्स असतात किंवा माइल्ड टू मॉडरेट किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणं असतात, ती औषधोपचाराला नक्कीच प्रतिसाद देतात. त्याच्या सुद्धा जर नकारात्मक किंवा निगेटिव्ह लक्षणं असतील तर अशी व्यक्ती औषधोपचारांना लवकर तेवढा प्रतिसाद देत नाही. तर मग अशा व्यक्तींमध्ये किंवा इन जनरल पॉझिटिव्ह लक्षणं, आता निगेटिव्ह लक्षणं आणि पॉझिटिव्ह लक्षणं कोणती, तर पॉझिटिव्ह लक्षणं म्हणजे संशय, भास, आभास, हिंसक होणं किंवा झोप न येणं किंवा खूप बडबड करणं, स्वतःशी बडबड करणं किंवा स्वतःची काळजी नीट न घेणं, जी दिसून येतात पटकन, ज्याच्यामुळे आपल्या व्यक्ती विचित्र वागते का काहीतरी वेगळं वागते घरातल्यांच्या पटकन लक्षात येतं. अशा ज्या लक्षणं ही पॉझिटिव्ह लक्षणं आहेत. तर बऱ्याचदा अशी पण लक्षणं असतात की ज्याला निगेटिव्ह लक्षणं म्हणतात, की ज्याच्यात आपल्या पेशंट काही वेगळं वागतो हे लक्षातच यायला खूप वेळ लागतो. कारण ती व्यक्ती फक्त गप्प गप्प बसते, कोणात मिसळत नाही, कोणाशी बोलत नाही, जास्त कितीही घरात काही आनंद घडला, काही दुःखदायक काही घडलं तरी ती व्यक्ती काही भावना व्यक्त करत नाही. पूर्णपणे असा जो भावनाहीन असा त्यांचा चेहरा असतो किंवा भावना ते नीट व्यक्त करू शकत नाही, त्या चुकीच्या पद्धतीने भावना व्यक्त करतात बऱ्याचदा, किंवा एकाच जागी बऱ्याच वेळ तासनतास बसून राहतात, काही करत नाहीत. असं की त्या व्यक्तीच्या वागण्याचा असा फारसा घरातल्यांना कोणाला काही त्रास होत नाही. परंतु ज्यांचे पालक व्यवस्थित निरीक्षण करणारे असतात आपल्या मुलांचं, तर त्यांना हे लगेच लक्षात येतं आणि मग त्यांना ट्रीटमेंटला आणलं जातं. परंतु मग अशा निगेटिव्ह सिम्पटम्स असतील किंवा पॉझिटिव्ह सिम्पटम्स सुद्धा कमी झाल्यानंतर त्यांना जास्त आणखी मदत करू शकतात उपचार, ते म्हणजे एकतर 2 प्रकारे उपचार करावे लागतात. सगळ्यात पहिले मी मगाशी म्हटलं की ह्या व्यक्तींना आपल्याला काही लक्षणं आहेत, म्हणजे त्या आपल्या आजाराविषयीचा अवेअरनेस, इन्साइटच कमी असते. त्याच्यामुळे ती इन्साइट डेव्हलप करण्यासाठी त्याचबरोबर त्यांना काउन्सिलिंग करणं हे आवश्यक असतं, इन्साइट ओरिएंटेड. त्याचबरोबर घरातल्या व्यक्तींचंही समुपदेशन होणं हेही तेवढंच महत्वाचं असतं, कारण ह्या आपल्या व्यक्तीच्या वागण्यामुळे तेही खूप हबकून गेलेले असतात, ताणामध्ये असतात. तेव्हा कसं वागायचं ते कळत नाही, कारण ही व्यक्ती केव्हा कशी वागेल हे समजत नसतं. तर अशा प्रत्येक वेळेला त्यांचे लक्षणं दिसली की कसं वागायचं, आपण कसं रिॲक्ट करायचं, किंवा या दृष्टीने त्यांचे समुपदेशन करावं लागतं. औषधांविषयी समुपदेशन करावं लागतं. ती औषधं ही डॉक्टर सांगतील तितका काळ घेतली पाहिजे. औषधाविषयी काही समस्या निर्माण झाली, पेशंटला त्रास झाला तर डॉक्टरांशी लगेच संपर्क साधला पाहिजे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी या समुपदेशनामार्फत त्या पेशंट आणि त्याच्या रिलेटिव्हजना पर्यंत पोहोचवाव्या लागतात. त्याचबरोबर इतरही त्यांचे जे काही समस्या असतील तर त्या समुपदेशनामार्फत काउन्सिलिंग मधनं सोडवता येऊ शकतात. परंतु काही जण हे तेवढे सायकोलॉजी माइंडेड नसतात, किंवा काही जणांना खूप ह्या सगळ्याच्या खूप निष्क्रियता आलेली असते. तर अशा व्यक्तींसाठी मग ह्याच्या जोडीला, किंवा मग जसं आपण म्हणतो की एखादा आपला फ्रॅक्चर झालेला हात पुन्हा पूर्ववत करायचा असेल तर त्याला फिजिओथेरपी लागते. पॅरलाइज हातपाय जो असेल तर तो पुन्हा पूर्ववत करायला फिजिओथेरपी लागते. तसंच कुठेतरी इथे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम झालेला असतो आणि त्यामुळे त्या मेंदूला पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी अशा वेळेला ऑक्युपेशनल थेरपीची खूप चांगली मदत होते, व्यवसायोपचाराची खूप चांगली मदत होते, की त्याला काहीतरी व्यवसाय करण्यासाठी, पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी जी उपचार जे वापरले जातात त्याला व्यवसायोपचार किंवा ऑक्युपेशनल थेरपी असं म्हणतात. तर असे उपचारही खूप उपयोगी पडतात. आणि बऱ्याचदा मग तरी पण कसं असतं की बऱ्याचदा पेशंट मग अशी म्हटलं असं की उमेदीच्या वयात हे सगळं झाल्यामुळे शिक्षण नीट झालेलं नसतं किंवा मग नोकरी नीट ते करू शकत नसतात, असा सगळा हे होतो. तर मग अशा ह्याच्यामध्ये मग अशा व्यक्तींचा काही जे काम करू शकत नाही त्यांच्यासाठी व्यवसाय पुनर्वसन करण्यासाठी मग काही डे केअर सेंटर किंवा रिहॅबिलिटेशन सेंटर अशी आपल्याला करता येऊ शकतात. त्याचबरोबर नातेवाईकांसाठी, कारण हा बऱ्याच काळ चालणारा हा उपचार असल्यामुळे
बराच काळ नातेवाईक ताणतणावातून जात असतात. मग नातेवाईकांना सुद्धा काहीतरी सतत एक स्वमदतीची गरज असते. त्यामुळे नातेवाईकांचे स्वमदत गट झाले तर ते एकमेकांना मदत करू शकतात किंवा त्याच्यातून आपापले दुःख शेअर करू शकतात, आपापले ताण शेअर करू शकतात आणि त्याच्यातनं मार्ग मिळत जातो. तिसरं म्हणजे की त्याच्यातनं म्हणजे जे स्किझोफ्रेनियाचे रुग्ण काही या आजारातनं बरं होऊन नोकरी किंवा असंही करत असतात, व्यवसाय नोकरी पण करणारे अनेक जण आहेत. तर मग अशांसाठी काही वेगळा स्वमदत गट बनवता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने त्यांचे स्वमदत गट बनवणं ह्याच्यातनंही त्यांना खूप मदत मिळत असते, त्यांना खूप फायदा होत असतो. आपल्या संस्थेमध्ये जे आपण अनेक वर्ष हे गट चालवत आहोत त्याचे आपल्या रुग्णांना किंवा आपले शुभार्थी ज्यांना आपण म्हणतो त्या शुभार्थींना खूप चांगला फायदा होताना आपण बघतो आहोत. त्याच्यामुळे हे खूप आवश्यक आहे आपल्याकडे नातेवाईकांचा स्वमदत गट, काम न करणाऱ्या किंवा जमणाऱ्या शुभार्थींचा एक वेगळा स्वमदत गट, काम करताहेत अशा शुभार्थींचा वेगळा स्वमदत गट, ही खूप ह्या आवश्यक आहे. त्याचबरोबर आता बऱ्याचदा असं होतं की काही काही रुग्ण हे त्यांच्या स्वभावामुळे खूप हट्टी दुराग्रही असतात आणि ते ट्रीटमेंटला नीट मदत करत नाहीत किंवा तेवढं सहकार्य करत नाहीत किंवा नातेवाईक त्यांना नीट सांभाळ करू हँडल करू शकत नसतात किंवा काही वेळेला असं असतं की आजाराची तीव्रताच इतकी असते की जरी सुरुवातीचे उपचार दिल्यानंतर सुद्धा त्यांना बराच काळ कुठे घरी आणण्याच्या आधी काही वेगळ्या ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता असते. तर अशी जी काही रिहॅबिलिटेशन सेंटर किंवा ज्याला हाफवे होम असं म्हणता येईल, हाफवे टू होम, तर अशी हाफवे होम ही सुद्धा एक उपचार पद्धती आहे की अकूट उपचार जेव्हा तीव्र लक्षणं कमी झाल्यानंतर व्यक्तीला त्या रुग्णाला घरी घेऊन जायच्या आधी त्याला वेगळ्या सेंटरमध्ये ठेवून तिथे त्याच्या एका वेगळ्या टाइम टेबल, वेगळ्या वेळापत्रकाची त्याला सवय करून, त्या औषध घेण्याची सवय करून तिथेच त्याचं काउन्सिलिंग आणि दैनंदिन काउन्सिलिंग आणि हे सगळं करून हे सगळे हाफवे होम मध्ये हेच सगळे उपचार व्यवसाय उपचार किंवा काउन्सिलिंग आणि नातेवाईकांचं काउन्सिलिंग हे सगळे तिथेही दीर्घ करून मग नंतर घरी आणणं हाही एक अशा पेशंट मध्ये उपचार करता येऊ शकतो. तसे विविध मार्गांनी याच्यावर उपचार करता येतात. फक्त मेन त्याच्यासाठी लागतं ते सातत्य आणि चिकाटी. बरोबर. असं समाजामध्ये म्हटलं जातं एकदा मानसिक आजार जडला की तो माणूस मेन स्ट्रीम मध्ये येऊ शकत नाही. पण तुम्हाला अनुभव आहेत की कितीतरी माणसं छान बरी होऊन आज मेन स्ट्रीम मध्ये आली आहेत, फंक्शनल आहेत. अशी काही तुम्ही उदाहरणं देऊ शकता? त्यांना इव्हन फेलिसिटेट केलंय, हे सत्कार केले गेले आहेत त्यांचे, असं काही उदाहरणं देऊ शकता का तुम्ही? हो, आहेत ना, अशी कितीतरी अशी उदाहरणं आहेत. आता मगाशी मी ज्यांचं उदाहरण दिलं, ब्युटिफुल माइंड सिनेमा ज्यांच्यावर बनवला ते प्रोफेसर जॉन नॅश, त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांनी गणितात जे काही केलं कार्य त्याच्याबद्दल ते नोबेल पारितोषिक मिळालं. परंतु याचाच अर्थ असा आहे की त्या व्यक्तीने व्यवस्थित उपचार घेतले आणि घरातल्याने त्या व्यक्तीला व्यवस्थित मदत केली तर ती व्यक्ती ही समाजात पुन्हा व्यवस्थित काम करू शकते, आपलं काम व्यवस्थित करू शकते, त्याची कार्यक्षमता व्यवस्थित होऊ शकते. तर आपल्याकडेही अशी उदाहरणं आहेत की आता आपल्याकडे अशी काही उदाहरणं आहेत की ज्यांना एक शुभार्थी असा होता की ज्याला घरात त्याचे त्या व्यक्तीचे घरातही आई वडील नव्हते आणि अशा व्यक्तीला आपल्याकडे अशा त्या काळात त्याला आणलं गेलं होतं आणि खूप त्याचा जो आजार होता तो तीव्र स्वरूपाचा होता. मग ऍडमिट करून उपचार केले होते. त्याच्यानंतर बराच झाल्यानंतर त्या व्यक्तीने, त्या शुभार्थीने बराच काळ व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली किंवा अजूनही तो शुभार्थी घेतो आहे, ते उपचार घेतो आहे. परंतु त्या सगळ्या काळात त्यांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलं, नोकरी पूर्ण केली आणि व्यवस्थित सगळं पुढचं त्याचं आयुष्य हे सुरू झालेलं आहे. त्याबद्दल त्याला जो IPS तर्फे द्विज पुरस्कार दिला जातो, तो द्विज पुरस्कार देऊन त्याचा सत्कार झाला. आज इव्हन आपल्याकडे ज्या काम करत आहेत रिसेप्शनिस्ट म्हणून, तर त्याही ह्या सगळ्या स्किझोफ्रेनियाच्या आजारातून जाऊन उपचार घेऊन
आपल्या ज्या डे केअर सेंटरला, आपल्या फिनिक्स ग्रुपला येऊन बराच काळ त्यांनी सगळे जे काही त्याच्यामध्ये आपले करत असतो त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेऊन स्वतःला घडवलं, स्वतःला मध्ये अनेक पॉझिटिव्ह चेंजेस केले आणि त्याच्यामुळे आज त्या नोकरी करू शकत आहेत, स्वतःचं घर व्यवस्थित सांभाळू शकत आहेत. जरी आज उपचार चालू असले, अजूनही औषध चालू असलं तरी सुद्धा बाकी सगळं आयुष्य त्या नॉर्मल जगू शकत आहे. तर म्हणजे अशा आपल्या 2-3 शुभार्थींचे द्विज पुरस्कार देऊन सत्कार झालेले आहेत. त्याच्यामुळे ही उदाहरणं आपल्याकडे आहेत. किंवा असेही 2-3 शुभंकर आहेत, म्हणजे असे नातेवाईक आहेत की ज्यांनी आपल्या ह्या शुभार्थीसाठी म्हणजे एक जो शुभंकर होता तो अगदी लहान वयापासून त्याने, त्याची आई शुभार्थी होती तर त्यांनी त्या आईच्या ट्रीटमेंटमध्ये सतत तिच्या मागे उभं राहिला तो लहानपणापासून आणि पूर्ण तिची काळजी घेतली. तर त्याबद्दल त्यालाही एक शुभंकराचा जो द्विज पुरस्कार असतो त्याला मिळाला. किंवा अजून 2 शुभंकर आहेत की ज्यांनाही असे त्यांच्या शुभार्थीसाठी त्यांनी जे काही कष्ट घेतले, सातत्याने चिकाटीने ते उपचार घेतले, अजूनही घेत आहेत, त्याच्याबद्दल त्यांनाही द्विज पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामुळे हा दुसरा जन्म नक्कीच घेता येऊ शकतो. द्विज या शब्दाचा अर्थ दोनदा जन्मणारा जो असतो तो द्विज. तर अशा दुसरा जन्म होऊ शकतो, परंतु त्यासाठी खूप सातत्य आणि चिकाटीने उपचार करावे आणि घ्यावे लागतात आणि असे जे घेतात त्यांच्यामध्ये खूप चांगला फरक होताना दिसून आलेला आहे आपल्याला. खरं आहे. आपल्याकडचे कितीतरी शुभार्थी आहेत ज्यांना वाटणार पण नाही की त्यांना हा आजार होता म्हणून. बरोबर, भले औषध चालू आहेत पण आज इतके सुंदर ते आज जगतायत, आनंदाने जगतायत आणि कितीतरी ऍक्टिव्हिटी करतायत की जे नॉर्मल माणसांना पण जमणार नाही. बरोबर आहे की काही जणांना मी आता सगळ्यांनाच काही पुरस्कार मिळालेले नाही, मी पुरस्कार मिळालेल्यांची उदाहरणं दिली, परंतु असेही आहेत की जे म्हणजे आधीपेक्षा खूप चांगलं नॉर्मल आयुष्य जगत आहेत, नोकरी करत आहेत किंवा काहीतरी व्यवसाय करत आहेत. अशीही कितीतरी उदाहरणं आपल्या शुभार्थींमधली आहेत. खरंय खरंय. आता तर सायकोसिस वर आहे, आता आपण ऍडिक्शन वर घेऊया. आदिती. थँक्यू मॅडम. आता सर आपण जसं बघतोय की स्किझोफ्रेनियाचा आजार आहे किंवा काल काही आपण आजारांची उदाहरणं बघितली, तर ह्या सगळ्या आजारांना लोकांकडून किंवा घरच्यांकडून म्हणा कन्सिडर केलं जातं, पण व्यसनाधीनतेची समस्या सुद्धा आज वाढत चाललेली आहे. तर व्यसनाधीनता ह्याला आजार असं कशामुळे म्हटलं जातं, त्याबद्दल थोडंसं सांगू शकाल का? आता कसं आहे की आजार या शब्दाचा अर्थ किंवा आजार किंवा विकार असं ज्याला म्हणता येईल, इलनेस म्हणजे आपल्याला काहीतरी बरं नसणं किंवा आपल्या शारीरिक किंवा मानसिक, आता मानसिक आजार या दृष्टीने बघितलं तर त्याच्या दृष्टीने आपलं विचार, भावना, वर्तन याच्यामध्ये जेव्हा काही अबनॉर्मल चेंजेस होतात तेव्हा त्याला मानसिक विकार असं म्हटलं जातं. आणि त्या अर्थाने जर बघितलं तर व्यसन या ह्याच्यामध्ये दिसतं की ती व्यक्ती स्वतः जाऊन तो जो काही तो नशिला पदार्थ आहे, मग ते दारू असेल किंवा इतर कोणतेही गांजा, चरस किंवा एमडी किंवा आणि कोणते जे असतील अंमली पदार्थ, तर ते घेताना ती व्यक्ती स्वतःच घेत असते. आणि परंतु तरी सुद्धा जरी स्वतःच ती व्यक्ती घेत असली तरी स्वतः घेण्यामागे कुठेतरी एक जो पॅटर्न असतो, तो पॅटर्न जो असतो तो पॅथॉलॉजिकल पॅटर्न असतो. की म्हणजे कसं असतं की ते घेतल्यामुळे त्या व्यक्तीला एक तात्पुरतं रिलीफ वाटत असतो आणि मग तो तात्पुरता जो रिलीफ किंवा आनंद, जे रिलॅक्सेशन आहे, ते परत परत मिळवण्यासाठी ती व्यक्ती पूर्ण आपल्या म्हणजे कशाचं आजूबाजूच्या गोष्टींचं भान न ठेवता पूर्णपणे त्या गोष्टीच्या मागे लागते. मग त्यासाठी आपलं काम सोडून देते, आपलं शिक्षण सोडून देते, आपल्या नातेवाईकांना बघत नाही. म्हणजे इतकी त्या नशिल्या अंमली पदार्थाचं जे डिपेंडन्स असतो किंवा जो टॉलरन्स डेव्हलप होतो की आज म्हणजे समजा एका क्वार्टरनी अर्ध्या क्वार्टरनी त्या व्यक्तीचं समाधान होत असेल तर काही दिवसांनी ती अर्धी क्वार्टर पुरत नाही, 1 क्वार्टर लागते, 1 ची 2 क्वार्टर लागतात. तर अशा पद्धतीने जे वाढत जातं
आणि त्या गोष्टींचे दुष्परिणाम होत आहेत हेही त्या व्यक्तीला माहिती असतं. म्हणजे असं नाही की त्या माहिती नसतं की दुष्परिणाम होत आहेत, त्याच्यामुळे आपलं लिव्हर खराब होऊ शकतं किंवा आपल्या लंग्सवर परिणाम होऊ शकतो किंवा इतर शारीरिक जे काही अवयव आहेत त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, हे सगळं माहिती असतं. हे सगळं कळत असून सुद्धा त्या अंमली पदार्थाच्या मागे जाणं हे ती व्यक्ती थांबवत नाही किंवा त्याच्यामुळे आपल्या कुटुंबाला किंवा आपल्याला स्वतःलाही खूप त्रास होतो हे समजत असून सुद्धा तो तात्पुरतं तो मिळवण्यासाठी जर सातत्याने प्रयत्न केले जातात, मग त्यासाठी घरातल्या चीज वस्तू विकणं, म्हणजे पैसे नसतील तर त्या उधारीवर घेणं किंवा घरातल्या चीज वस्तू विकून पैसा उभा करणं, घरात चोऱ्या करणं, म्हणजे अशा अनेक वागण्यामध्ये म्हणजे पूर्णपणे त्यांच्या वागण्यामध्ये एक प्रकारचं एक ॲबनॉर्मल किंवा ज्याला वागणं म्हणतो तशा पद्धतीचं सगळं वागणं होत जातं. आणि हा जो सगळा पॅटर्न आहे, हा जो पॅटर्न आहे हा एका म्हणजे त्याच्या पूर्ण विचारावर, म्हणजे विचारांमध्ये सुद्धा ते अंमली पदार्थ असतो. भावना ज्या व्यक्त होतात त्या अंमली पदार्थाच्या प्रभावामुळे किंवा तो नसल्यामुळे न मिळाल्यामुळे येणाऱ्या भावना असतात. आणि वर्तन हेही जे असतं हे पूर्णपणे ते मिळवण्यासाठी होणारं वर्तन असतं किंवा त्याच्या प्रभावाखाली होणारं वर्तन असतं. त्याच्यामुळे हा जे विचार, भावना, वर्तन याच्यामध्ये जो ॲबनॉर्मॅलिटी निर्माण होते ती या सगळ्या याच्यामुळे होत असते. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याला आजार आहे असं आपल्याला नक्की म्हणता येऊ शकतं. फक्त ती व्यक्ती स्वतः ते घ्यायला जाते, त्याच्यामुळे मग आपल्याला त्या व्यक्तीचा एक राग मनात येतो की एवढं सगळं समजतंय तरी ती व्यक्ती ते स्वतः काय घ्यायला जाते. आणि त्याच्यामुळे मग आपण ते बघितल्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा आजार नाही, हे मुद्दामूनच ती व्यक्ती वागते आहे. तर असं नसतं, तर त्याच्या मागे तो आजार असतो. तू म्यूट झालेस. आवाज नाही. इतर काही मानसिक समस्या किंवा मानसिक आजार हे ह्या विकारातून येऊ शकतात का, किंवा ह्याच्याशी संलग्न काही इतर आजार असतात का? हो, असतात ना. म्हणजे आता कुठचंही ड्रग इंड्यूस किंवा सबस्टन्स इंड्यूस एन्झायटी किंवा सबस्टन्स इंड्यूस सायकोसिस, सबस्टन्स इंड्यूस म्हणजे मूड डिसऑर्डर, अशा पद्धतीचे हे दिसत असतात. विशेषतः मी आता जे दारू पित असतात, म्हणजे अल्कोहोलिक्स जे असतात, तर त्या अल्कोहोलमुळे असंही होतं की अल्कोहोल घेतल्यामुळे बरं वाटतं. का बरं वाटतं? नाही घेतलं किंवा जेव्हा मी अल्कोहोल घेत नाही, मी आधीही घेत नव्हतो, त्या काळात मला खूप टेन्शन यायचं, अस्वस्थ वाटायचं, बेचैन वाटायचं, रेस्टलेस वाटायचं. मग मी दारू घेतल्यानंतर मला बरं वाटतं. परंतु दारू घेतल्यानंतर दारू उतरल्यानंतरही परत तेच लक्षणं व्हायला लागतात किंवा तीच लक्षणं दिसतात. उद्या ती लक्षणं दारू घेतल्यानंतरही ती वाढत गेली. म्हणजे दारू घेतल्याने तात्पुरती बरी झाली, परंतु दारू घेतल्यानंतर ती परत आणखीन वाढत गेली असंही दिसून येतं. किंवा दारू घेतल्यानंतर बऱ्याच काळानंतर किंवा काही काळानंतर मग त्या व्यक्तीला भासाभास व्हायला लागतात, समोर काहीतरी दिसतंय असं दिसायला लागतं किंवा आवाज ऐकवायला लागतात, संशय विकार निर्माण होतो. म्हणजे मग तो आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणं हे खूप कॉमन असतं. किंवा इतरही संशय की लोक माझ्या विरुद्ध आहेत, माझ्या मागे लागलेली आहेत, अशा पद्धतीचे संशय सुद्धा त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होतात. म्हणजे त्याला अल्कोहोल इंड्यूस सायकोसिस असं म्हणता येईल. तसंच अल्कोहोल इंड्यूस सायकोसिस हा सुद्धा खूप कॉमनली दिसणारा प्रकार आहे. किंवा गांजा किंवा अशासारखे इव्हन चरस, ओपिओइड्स जी असतात, त्या सगळ्या ह्याच्यामुळे इंड्यूस हे जे सायकोसिस आहे हा इंड्यूस होऊ शकतो. आभास होणं किंवा त्या भ्रमिष्ट होणं किंवा खूप हिंसक होणं, अशा पद्धतीचेही विकार त्याच्यामधनं दिसून येत असतात. त्यामुळे सायकोसिस आणि एन्झायटी हे दोन्ही ड्रग इंड्यूस्ड असू शकतं. खरंय. आता सर तुम्ही व्हायलन्सचा, हिंसेचा उल्लेख केला थोडासा, तर त्याबद्दल थोडं सांगू शकाल का, की असं जेव्हा होत असेल की व्यक्ती खूप व्हायलंट होते आहे किंवा खूपच त्याला आवरणं हे कठीण जात आहे, तर अशा वेळेस हा व्हायलन्स हँडल कसा करावा किंवा कसं त्याला सांभाळावं ह्याच्यामध्ये?
तर आता कसं असतं की आता हा व्हायलन्स दोन पद्धतीने होऊ शकतो. जसं मगाशी म्हटलं की जर ते सबस्टन्स जे काही अंमली पदार्थ ती व्यक्ती घेते आहे तर ती घ्यायला देत नाहीये, घ्यायची खूप इच्छा झालेली आहे आणि घरातल्या व्यक्ती त्याच्यासाठी विरोध करतायत, तर त्याच्यामुळे ती व्यक्ती हिंसक होऊ शकते की ती हिंसेची किंवा तशा व्हायलंटली वागून कुठेतरी भीती निर्माण करून घरच्यांमध्ये की त्या भीतीमुळे तरी ते मला घेऊ देतील. तर अशा पद्धतीने वागून ती तो पदार्थ मिळवायचा, म्हणजे त्या दृष्टीने पैसे मिळवायचे किंवा तो पदार्थ मिळवायचा, अशा पद्धतीने त्यासाठी हिंसक वागणं होऊ शकतं. किंवा ती घेतल्यानंतर दारू घेतल्यानंतर मग त्या दारूच्या प्रभावाखाली ती व्यक्ती खूप बडबड करायला लागते किंवा त्या दारूच्या प्रभावाखाली त्या व्यक्तीला संशय यायला लागतात, आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय येतात किंवा पत्नी कोणी घरच्याने जराही काही नाराजी व्यक्त केली तर त्या राग येतो आणि मग मारहाण केली जाते. म्हणजे बऱ्याचदा आपण ऐकतो की दारू पिऊन मारहाण केली, तर ही दारू पिऊन किंवा अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली मग सुद्धा त्या अंमली पदार्थाच्या प्रभावामुळे सुद्धा ती व्यक्ती हिंसक बनू शकते. किंवा अंमली पदार्थाचा प्रभाव जसं मी मगाशी म्हटलं सायकोसिस जर झाला तर सायकोसिसमुळे मग भास आभास व्हायला लागतात आणि मग त्या भास आभास संशय याच्या प्रभावाखाली सुद्धा ती व्यक्ती हिंसक बनू शकते. तर त्यामुळे ती व्यक्ती कशामुळे हिंसक हे असं 3 पद्धतीने होऊ शकतं, तर ते मग वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हँडल करावं लागू शकतं. म्हणजे जर आता ती गोष्ट जर अल्कोहोल इंड्यूस सायकोसिस असेल तर त्याला औषधोपचाराने ती नक्कीच बरी होऊ शकते. ती जर दारूच्या प्रभावामुळे हे असं वागणं होताना दिसतं आहे किंवा दारूच्या प्रभावाखाली आल्यानंतर घरच्यांनी ज्या रिॲक्शन दिल्या किंवा नाराजी व्यक्त केली त्याच्यामुळे हे होताना दिसतं आहे, तर ते वेगळ्या पद्धतीने त्या दृष्टीने घरच्यांचं समुपदेशन करून त्या वेळेला कसं वागायचं अशा पद्धतीने ते आपल्याला हँडल करता येऊ शकतं. आणि सिमिलर गोष्ट म्हणजे जर ते मागण्यासाठी म्हणजे तो दारू आणि हे मागण्यासाठी जर ते करत असतील तर मग त्यावेळेला कसं हँडल करायचं ही पद्धत वेगळी असू शकते. त्या केस प्रमाणे ते आपल्याला ते कसं हँडल करायचं सांगावं लागू शकतं. व्यसनाधीनता ह्या विकारामध्ये सर किंवा फॅमिलीचा कुटुंबाचा रोल हा कसा काय असतो, म्हणजे व्यसन सुरू होण्यामध्ये असेल किंवा व्यसन जडल्यानंतर ते सोडवताना, दोन्ही प्रकारे सांगू शकता की फॅमिलीचा रोल कसा असावा? बऱ्याचदा व्यसन जडण्यामध्ये सुद्धा कुटुंबाचा रोल कसा असतो ते आधी पहिले आपण बघूया आणि मग व्यसन सोडवण्यामध्ये कसा आहे ते बघूया. बऱ्याचदा असं दिसतं की ज्या घरातच मुळात ही अनुवंशिकता असते की घरातच त्याने कुठेतरी हे दृश्य बघितलेलं असतं किंवा आई वडिलांना किंवा आणि कोणा काका वगैरेंना घेताना बघितलेलं असतं. त्या बघण्यामुळे त्या संस्कारांचा परिणाम म्हणून सुद्धा आणि कुठेतरी अनुवंशिकतेचा जेनेटिक्सचा परिणाम म्हणून सुद्धा ती व्यक्ती व्यसनाकडे ओढली जाऊ शकते. किंवा असंही असतं की घरातल्या व्यसनाधीनतेमुळे असेल किंवा अनेक काही कारणामुळे असेल, गरिबीमुळे असेल किंवा अनेक काही घरातल्या कारणांमुळे जर ती आई वडील घटस्फोटीत असतील किंवा ब्रोकन फॅमिली ज्याला म्हणतो की पूर्णपणे घरात खूप तंटे वाद विवाद आणि असं सगळं होऊन सतत एक क्लेशाचं वातावरण जर घरात असेल तर अशा घरातली मुलं ही बऱ्याचदा व्यसनाधीनतेकडे ओढली जाऊ शकतात. कारण या सगळ्या वातावरणामुळे ती नैराश्यात होत जातात आणि नैराश्यात गेल्यामुळे मग कुठेतरी त्या योग्य मार्गावरून ती भरकटतात आणि त्या भरकटलेल्या अवस्थेत व्यसनाकडे ओढली जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने कुठेतरी घरातल्यांचा असतं. किंवा उद्या व्यसन जसं म्हटलं तसं की आणि अशा व्यसनी माणसाच्या घरातल्या जे वागणं असतं ते सुद्धा मग कुठेतरी असं होतं की त्या व्यसनावरच ते डिपेंड व्हायला लागतं. आज व्यसन नाही केलं तर आम्ही खुश, आम्ही खूप छान वागतोय, सगळ्या अगदी गोडी गुलाबीने वागतोय, अगदी मजा करतोय. आणि व्यसन करायला लागलं की लगेच खूप नाराजी, खूप
टेन्शन, खूप स्वतःला त्रास करून घेणं, चिंता करत राहणं किंवा नाराजी व्यक्त करणं, रागराग करणं, अशा पद्धतीने व्यसनाप्रमाणे व्यक्ती व्यसन करायला लागले की वेगळं वागणं, व्यक्ती व्यसन नसेल, सोबर असेल तर वेगळं वागणं, असं जर वागणं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा त्या व्यक्तीला त्या कुटुंबियांना स्वतःला सुद्धा त्याच्यातनं सगळ्यातनं एक त्रास होतो. तो तर होतोच, परंतु म्हणजे ज्याला आम्ही को डिपेंडन्स म्हणतो की जसं त्या व्यसनी मित्राचा जो व्यसनावरचा डिपेंडन्स आहे, व्यसनी पदार्थावरचा अवलंबित्व आहे, तसं ह्या घरातल्या व्यक्तीच्या वागण्याचं आपल्या घरातल्या व्यसनी व्यक्तीच्या वागण्यावर डिपेंडंट राहतो. ती व्यक्ती चांगली तर मी चांगली, ती व्यक्ती अशी वागते, विचित्र वागते तर मला त्रास होतोय. तर असं त्याच्यामुळे सुद्धा एक प्रकारे व्यसनी व्यक्तीची व्यसनिता वाढायला मदत होत असते. तर त्या पद्धतीने त्यांचं समुपदेशन, घरातल्या व्यक्तींचंही समुपदेशन करावं लागतं की तुम्ही तो आजार आहे, त्याच्यामुळे त्या आजाराविषयी नाराजी व्यक्त करून तुम्ही त्या व्यक्तीला बरे नाही करू शकणार आहात. तर कुठेतरी त्याला समजून घेऊन त्या पद्धतीने वागणं, हे तुम्ही अशा पद्धतीने वागलात, मग ते कसं वागायचं त्या केस प्रमाणे आपल्याला त्या व्यक्तींना समजावून सांगावं लागतं. किंवा अशा व्यक्तींचा एखादा स्वमदत गट जर आपण स्थापन केला कुटुंबियांचा किंवा त्यांचा, तर जसं आपल्याकडे मधुशाला नावाचा आपण जो स्वमदत गट व्यसनाधीन व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी चालवतो, तर असा स्वमदत गट जो आहे, तर अशा स्वमदत गटाद्वारे या कुटुंबियांचं समुपदेशन करता येऊ शकतं आणि त्यांनी कसं वागलं पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे ते त्यांचे अनुभव शेअर करू शकतात त्याच्यामध्ये, आणि मग त्यांना आपण समुपदेशन करू शकतो की त्यांनी कसं वागायला पाहिजे आणि कसं कोणतं वागणं किंवा हे टाळायला पाहिजे. ह्या व्यसनांसाठी किंवा हा व्यसनाधीनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची ट्रीटमेंट आपण वापरतो आणि ती कशी मदत करू शकते रुग्णाला किंवा घरातल्यांना? आता व्यसनाधीन व्यक्तींवर उपचार म्हणजे दोन पद्धतीने करता येऊ शकतात. म्हणजे की त्यांना ओपीडी बेसिसवर, म्हणजे जसं आपण कुठच्याही साध्या ताप सर्दी खोकल्यावर ओपीडी बेसिसवर घरी राहून उपचार करता येतात, तसंही उपचार करता येऊ शकतात. आणि काही वेळेला जसं मगाशी म्हटलं की त्या व्यसनामुळे त्या व्यक्तीच्या वागण्यावर आणि संपूर्ण याच्यावर खूपच परिणाम होत असेल, अगदी तीव्र स्वरूपाचं हे व्यसन असेल, तर अशा वेळेला जी व्यसनमुक्ती केंद्र आहेत किंवा रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत, तर अशा ठिकाणी ऍडमिट करून, कारण कसं आहे की एक विशिष्ट त्या पद्धतीच्या त्याच पद्धतीने वागण्याची जीवन पद्धती त्या व्यक्तीची झालेली असते आणि त्याच्यामुळे वेगळ्या जीवन पद्धतीचं त्याला भान दिल्याशिवाय ती व्यक्ती मग सुधारणार नाही. आणि मग ते त्या वेगळ्या जीवन पद्धतीचं की व्यसनाशिवाय सुद्धा जीवन जगता येऊ शकतं याचं भान त्याला येण्यासाठी काही दिवस राहून ते भान येत नाही, तर निदान 1 महिना किंवा 2 महिने 3 महिने कमीत कमी राहिलं तर कदाचित हे भान थोडंफार येऊ शकतात. अर्थात ते व्यक्तिगणित बदलू शकतं, त्या व्यक्तीच्या स्वभावावर, व्यक्तीच्या इतर सगळ्या घरातल्या वातावरणावरही ते अवलंबून असतं. परंतु तरी सुद्धा एक साधारणपणे एखाद महिना किंवा काही महिने ठेवल्यावर ते भान मग त्या व्यक्तीला येत असतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा व्यसनमुक्ती केंद्रात राहून असे उपचार हे केले जातात. परंतु ज्या व्यक्ती हे स्वतःहून येतात, स्वतःहून मला हे सोडण्याची गरज आहे असं स्वतःहून येणाऱ्या व्यक्ती ह्या घरी राहून सुद्धा उपचार करून आणि बऱ्या होऊ शकतात. तर उपचार कोणत्या पद्धतीचे असतात, तर विशेषतः सुरुवातीला जी लक्षणं येतात ती विड्रॉवलची, व्यसन बंद केल्यानंतरची जी लक्षणं येतात ती विड्रॉवलची लक्षणं असतात आणि त्याच्यामुळे मग ती विड्रॉवल ची ट्रीटमेंट करावी लागते. त्याचबरोबर त्या व्यसनी पदार्थांमुळे, अंमली पदार्थांमुळे शरीरावरही अनेक दुष्परिणाम झालेले असतात. लिव्हरवर किंवा अनेक काही शरीराच्या इतर अवयवांवर जर दुष्परिणाम झाले असतील तर त्या पद्धतीने त्याच्यावर उपाय करावे लागतात. तर त्या दृष्टीने औषधोपचार किंवा इतर उपाय करावे लागतात. आणि मग हा जो विड्रॉलचा पिरियड असतो तो संपल्यानंतर मग त्या संपतानाच पहिले मग विड्रॉल कमी झाल्यानंतर मग ज्याला आपण मोटिवेशन बिल्डिंग म्हणतो की दारू, तत्सम अंमली पदार्थ, काय असं असतं की
हे सोडणं किती तीव्र इच्छा असली तरी त्या अंमली पदार्थाचा शरीरावर इतका डिपेंडन्स झालेला असतो, पेशी ते शरीरातल्या पेशीवर तो परिणाम झालेला असतो, त्याच्यामुळे ते क्रेव्हिंग व्हायला लागतं, ती शरीराकडनं ती मागणी होताना दिसते. मग अशा वेळेला तो पेशंट ती व्यक्ती दुबळी पडू शकते. मग ती व्यक्ती दुबळी पडू नये, त्यांची जी इच्छाशक्ती सतत तशी बरकरार राहावी यासाठी मग मोटिवेशन बिल्डिंग साठी काउन्सिलिंग हे ओपीडी बेसिसवरही करता येऊ शकतं किंवा व्यसनमुक्ती केंद्रात असं काउन्सिलिंग करावं लागतं. आणि मगाशी म्हटलं जसं की एकदा व्यसनात गेलेला व्यक्ती ही पुन्हा व्यसनाकडे जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे हा आयुष्यभराचा ती सावधानता बाळगावी लागते. आणि त्याच्यामुळे आयुष्यभराची सावधानता बाळगण्यासाठी मधून मधून काउन्सिलिंग घेत राहणं या व्यक्तींनी हे खूप आवश्यक असतं. आणि त्याच्यामुळे अशा व्यक्तींचे सुद्धा स्वमदत गट बनवून, जसं अल्कोहोलिक अनॉनिमस किंवा नार्कोटिक अनॉनिमस असे आहेत, तर तसे अनॉनिमस असे जे स्वमदत गट आहेत, तसे स्वमदत गट च्याद्वारे सुद्धा हे काउन्सिलिंग एकमेकांच्या अनुभवातून बरं होण्याची प्रक्रिया ही सुरू राहते. त्याच्यामुळे व्यक्तिगत समुपदेशनाबरोबर असं हे जे गट समुपदेशनाचा हा जो प्रकार आहे हाही खूप चांगला मदत करत असतो. ठीक आहे सर. तर आता आपण स्किझोफ्रेनिया आणि व्यसनाधीनता या दोन विकारांवरची माहिती आपण आता पाहिली. आता पुढचा आपला जो पार्ट आहे डिमेन्शिया, त्याच्याकडे आपण वळूया. गीता मॅडम. डिमेन्शिया डॉक्टर म्हणजे काय? खरं म्हटलं तर स्मृतिभ्रंश, मराठीत आपण स्मृतिभ्रंश म्हणतो. स्मृतिभ्रंश बरोबर बुद्धिभ्रंश पण असतो का? मी तर म्हणेन डिमेन्शियाला जरी कॉमनली स्मृतिभ्रंश असं म्हणत असले तरी सुद्धा तो बुद्धिभ्रंश हेच त्याचं खरं नामकरण आहे मराठीतलं, असं म्हणता येईल. बुद्धिभ्रंश किंवा ज्ञानभ्रंश किंवा बुद्धी, कारण कसं आहे, स्मृती हा बुद्धीच्या अनेक पैलूंपैकी एक पैलू आहे. तर डिमेन्शिया या विकारामध्ये बुद्धीच्या बऱ्याच पैलूंवर परिणाम हळूहळू व्हायला लागतो. पहिला जो परिणाम होतो हा स्मृतीवर होतो आणि म्हणून बऱ्याचदा त्याला स्मृतिभ्रंश असं म्हटलं जातं. परंतु स्मृतिभ्रंश हा एक त्याचा भाग आहे बुद्धिभ्रंशाचा, म्हणून बुद्धिभ्रंश किंवा ज्ञानभ्रंश असं त्याला म्हणता येईल आपल्याला. त्याच्यामुळे बुद्धिभ्रंश हेच त्याचं खरं नाव आहे. डिमेन्शिया म्हणजे काय एक्झॅक्टली, म्हणजे काय होतं त्याच्यात, म्हणजे पुढे म्हणजे काय एक्झॅक्टली? हो, डिमेन्शिया म्हणजे हा अनेक लक्षणांचा एक, म्हणजे ज्याला सिंड्रोम आहे असं म्हणता येईल, की अनेक जसे बुद्धीच्या अनेक पैलूंवर त्याचा परिणाम होतो. मेंदू बेसिकली अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ते पॅथॉलॉजिकल एजिंग असं त्याला म्हणता येईल. म्हणजे जसं आपलं वय वाढतं तशी थोडीफार स्मृती किंवा बुद्धीवर परिणाम थोडा थोडा होत असतो, प्रत्येकाच्याच याच्यावर होत असतो. कारण जो आपला मेंदू असतो तो मेंदू हा आकलसत जातो किंवा सुकत जात असतो. पण हे जेव्हा वयाच्या प्रमाणात होतं तेव्हा ते नॉर्मल एजिंग असतं, की थोडीशी कमी होते किंवा थोडाफार परिणाम होतोय, थोडाफार हे होतोय. तशा शारीरिक शक्तीवर परिणाम असतो, तसाच तो थोडाफार बौद्धिक शक्तीवर होतो आहे असं दिसत असेल तर ते नॉर्मल एजिंग असतं. परंतु हे खूप एकतर जास्त म्हणजे 55व्या वर्षी किंवा 65व्या, 70व्या, 75व्या वर्षीच खूप हा परिणाम जर वेगाने होताना दिसला तर ते पॅथॉलॉजिकल एजिंग असतं. तर ते पॅथॉलॉजिकल एजिंग असं त्याला म्हणता येईल. म्हणजे याच्यामध्ये कसं होतं की सुरुवात जी होते की जे आपला रिसेंट मेमरी असते किंवा इमिजिएट मेमरी असते, म्हणजे आपल्या स्मरणशक्तीचे 3 भाग असतात, की एक आता काही तासांपूर्वीच्या गोष्टींची स्मृती, काही महिने किंवा काही दिवस किंवा काही महिन्यांच्या गोष्टींची स्मृती, तर काही वर्षांमागची किंवा अनेक वर्षांमागची स्मृती, ज्याला रिमोट मेमरी, दूरस्थ स्मृती असं म्हणता येईल. तर असे 3 भाग असतात. तर जेव्हा हा भ्रंश सुरू होतो तो भ्रंश अनेक कारणांनी होत असतो. तो जेव्हा सुरू होतो तेव्हा स्मृतीवर, म्हणजे रिसेंट किंवा इमिजिएट मेमरीवर परिणाम होतो. म्हणजे थोड्या वेळापूर्वी काय केलं हे त्या व्यक्तीला आठवत नाही,
थोड्या वेळापूर्वी काय खाल्लं, त्यामुळे मग थोडं खाल्लं असेल तरी अरे तुम्हाला काही दिलंच नाही खायला, असं करून थोड्या वेळाने परत ती व्यक्ती खायला मागू शकते. आणि मग त्याच्यावरून वाद होऊ शकतात. किंवा थोड्या वेळापूर्वी काही निरोप सांगितला असेल तर तो आठवत नाही, किंवा काही वेळापूर्वी आंघोळ केली असेल तर ती आठवत नाही, परत आंघोळ केली जाऊ शकते. तर अशा काही गोष्टी तासांपूर्वी केलेल्या गोष्टी आठवत नाही, किंवा मग काय खाल्लेलं म्हणजे आठवतं परंतु एक्झॅक्ट पदार्थाचं नाव आठवत नाही. म्हणजे असं होऊ शकतं की उपमा खाल्ला असेल तर पोहे खाल्ले वगैरे असं सांगितलं जाऊ शकतं. तर त्यामुळे काहीतरी चुकीचं लक्षात राहू शकतं, तर असंही होऊ शकतं. किंवा काही वेळेला मग त्याच्या पुढे जाऊन त्याच्या बरोबरीने बऱ्याचदा असं होतं की नावं आठवत नाहीत. म्हणजे बरोबरीच म्हणजे घरात राहणाऱ्या व्यक्तींची नावं आठवतात, परंतु ज्या रोज जवळ राहणाऱ्या व्यक्ती नाही त्यांची नावं आठवत नाही. म्हणजे त्या समोर दिसल्या किंवा फोन आला तरी त्यांची नावं पटकन आठवत नाही, असं व्हायला लागतं. किंवा वस्तूंची म्हणजे वस्तूंना काय म्हणायचं ते पटकन समजत नाही. म्हणजे ती लिहायचं असतं ना ते पेन हे म्हणायचं असतं, पण ते लिहायचं असतं ना ते दे, ते लिहायचं असतं ना ते दे, असं अशा पद्धतीने तो शब्द आठवत नाही. कितीही सांगितलं काय कायला आपल्याला असं आपल्यालाही नॉर्मली सुद्धा असं होतं की पटकन आपल्याला जो म्हणायचा असतो तो शब्द आठवत नाही, परंतु थोड्या वेळाने आठवतो. परंतु या व्यक्तीला त्या वस्तूचा उपयोग आठवतो की लिहायचं असतं, पण एक्झॅक्टली ते पेन म्हणतात त्याला हा शब्द आठवत नाही. तर असं शब्द न आठवणं किंवा हे न आठवणं असं व्हायला लागतं. तर असा कुठेतरी सुरुवातीला परिणाम व्हायला लागतो. किंवा मग व्यक्ती आठवते, घरातल्याही व्यक्ती ची नावं बरोबर सांगितली जातात, परंतु नातं सांगण्यामागे गोंधळ होतो. म्हणजे बायको असते तिला बहीण म्हटलं जातं, किंवा सून असते तिला बायको म्हटलं जातं, किंवा सुनेला मुलगी म्हटलं जातं, मुलाला भाऊ मानलं जातं. तर अशा पद्धतीने कुठेतरी म्हणजे हा सगळा एक गोंधळ, वैचारिक गोंधळ किंवा हा गोंधळ मनात व्हायला लागतो. त्याच्या पुढे जाऊन मग आणखी काही महिन्यांपूर्वीच्या गोष्टी पण आठवत नाहीत, किंवा असं आठवत त्या घरातल्या ज्या दिशांविषयीचा गोंधळ होतो. म्हणजे टॉयलेटला जायचं कुठे ते समजत नाही. मग पूर्वी सुरुवातीला फक्त अंधारातच समजायचं नसतं, परंतु नंतर ते दिवसा उजेडी पण पटकन बाथरूम कुठे ते सापडत नाही, किंवा किचन मध्ये जायचं ते कुठे ते पटकन दिशा गोंधळायला होते. मग अशा व्यक्ती जर बाहेर गेल्या तर त्यांना त्या हरवू शकतात. किंवा एरवी बाहेर जाणारी व्यक्ती बाहेर जाऊन व्यवस्थित येणारी व्यक्ती अचानक काही वेळ गोंधळल्यासारखी होते, त्यांना पटकन रस्ताच आठवत नाही, असंही व्हायला होऊ शकतं. तर असे हळूहळू या सगळ्या जो बुद्धीचं, किंवा मग त्याच्या पुढे जाऊन मग हळूहळू वस्तू ओळखता न येणं, किंवा आधी स्पर्शाने ज्या वस्तू ओळखता येतात किंवा त्याही ओळखता न येणं, किंवा हँड कोऑर्डिनेशन असतं त्याच्यावर परिणाम व्हायला लागतो. त्याच्यामुळे कपडे न घालता येणं, अंघोळ न करता येणं, स्वतः खाता न येणं, असं व्हायला लागतं. ब्लॅडर बॉवेल वरचा कंट्रोल कमी व्हायला लागू शकतो, की समजत नाही, लक्षात येत नाही, कळतच नाही, अशा पद्धतीने ते व्हायला लागू शकतं. तर अशा पद्धतीने हळूहळू वेगवेगळ्या सगळ्या कुठे कसं वागायचं ते समजत नाही. आणि बऱ्याचदा असंही होतं की यांना समजत नाहीये, यांना लक्षात राहत नाही, हे म्हटलेलं सुद्धा आवडत नाही, कारण ते जजमेंट त्यांना नसतं की आपल्याला आपण विसरतो आहोत, हेच त्यांना पटत नसतं. त्याच्यामुळे मग समजा कोणी म्हटलं की यांना विसरायला होतं, यांना हे होतं, असं जर कोणी सांगितलं तर त्या व्यक्तीला खूप राग येतो. किंवा तुम्ही चुकीचं बोलला आहात असं म्हटलं तरी सुद्धा राग येऊ शकतो. तर हे अशा जजमेंटवरही सगळा परिणाम, त्या इन्साईटवर आणि जजमेंटवरही परिणाम होत असतो. तर अशी सगळी ही लक्षणं, आणि मग त्याच्या जोडीला मग काही वेळेला मग कारण त्याच जोडीला वय वाढलेलं असल्यामुळे दृष्टीवर, श्रवणशक्तीवर परिणाम झालेला असतो, याच्यामुळे सुद्धा, किंवा इन जनरल मग नैराश्य येऊ शकतं, किंवा सायकोसिसची लक्षणं दिसू शकतात, आभास व्हायला लागतात, झोप न येणं, अशा पद्धतीची लक्षणं सुद्धा दिसायला लागत असतात. म्हणजे मग शेवटच्या स्टेजमध्ये बेड रिडन होऊ शकते. अल्झायमर आणि डिमेन्शिया याच्यामध्ये फरक काय? काय अल्झायमर आणि डिमेन्शिया याच्यामध्ये फरक काय? नाही, अल्झायमर आणि डिमेन्शिया हे दोन्ही सेमच आहेत, परंतु डिमेन्शिया हा एक विकार आहे, आणि त्याचं एक महत्वाचं कारण
हे अल्झायमर आहे. हे अल्झायमर्स डिमेन्शिया असं एक मेन प्रकार आहे. म्हणजे की जो अल्झायमर नावाच्या शास्त्रज्ञांनी मेंदूमध्ये जी पॅथॉलॉजी निर्माण होते आणि त्या पॅथॉलॉजीमुळे हा विकार होतो असं दाखवून दिलं. आणि ही पॅथॉलॉजी सगळ्यात कॉमनेस्ट पॅथॉलॉजी आहे. त्याच्यामुळे डिमेन्शियाचं सगळ्यात कॉमन कारण हे अल्झायमर्स हे आहे आणि त्याच्यामुळे मग ते अल्झायमर्स असंच डिमेन्शियाचं एक दुसरं नाव झाल्यासारखं झालेलं आहे. परंतु डिमेन्शियाची इतर सुद्धा अनेक कारण आहेत. पार्किन्सनमुळे डिमेन्शिया होऊ शकतो किंवा लेव्ही बॉडी डिमेन्शिया असतो किंवा हंटिंग्टन कोरियामुळे डिमेन्शिया होऊ शकतो किंवा इतर अनेक मेंदूला झालेल्या विकारांमुळे डिमेन्शिया होऊ शकतो. इन्फेक्शन झाल्यामुळे होऊ शकतो. अनेक काही औषधांमुळे होऊ शकतो किंवा थायरॉइड सारख्या विकारामुळे होऊ शकतो, जो पूर्ण बरा होऊ शकतो. म्हणजे बाकीची जी कारणं सांगितली ती त्याच्याने बरा होत नाही. परंतु थायरॉइडमुळे जर झालेला, हायपोथायरॉइडिझममुळे जर डिमेन्शिया झालेला असेल तर तो थायरॉइडवरचं औषध दिल्यानंतर पूर्ण बरा होऊ शकतो. किंवा विटॅमिन डेफिशियन्सीने पण डिमेन्शिया होऊ शकतो की जो औषधोपचाराने पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे पूर्ण बरे होणार नाही. तर डिमेन्शिया या विकाराला क्युअर नाहीये. परंतु फक्त या 2 कारणामुळे जर डिमेन्शियाची लक्षणं दिसत असतील तर ती पूर्णपणे बरी होऊ शकतात. बाकीचे जे आहेत अल्झायमर्स किंवा पार्किन्सन, हंटिंग्टन्स किंवा लेव्ही बॉडी डिमेन्शिया वगैरे किंवा फ्रंटोपॅरायटल डिमेन्शिया असे जे टेम्पोरल डिमेन्शिया असे जे सगळे प्रकार आहेत, तर हे जे प्रकार आहेत त्या विकारांना क्युअर नाही. त्या आजाराची लक्षणं आपल्याला कंट्रोल करावी लागतात औषधोपचारांनी. त्यामुळे ती जी गती आहे, डिटरिओरेशनची गती आहे ती कमी करता येऊ शकते. हे थोडक्यात डिमेन्शिया हा ब्रॉड कॉन्सेप्ट आहे आणि हे बाकीचे प्रकार आहेत डिमेन्शियाचे. बरोबर आहे. हा, ठीक आहे. आदिती, ह्याच्यात सर काही जेनेटिक्सचा रोल ह्याबद्दल थोडस सांगू शकाल का? आहे. म्हणजे आता अगदी प्रत्येकच ह्याच्यामध्ये जेनेटिक हे आहे, पण अल्झायमर्स किंवा पार्किन्सन्स या सगळ्या विकारांमध्ये अनुवंशिकता आहे आणि त्याच्यामुळे अनुवंशिकतेने हे आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे पुढच्या पिढीतल्या लोकांनी आधीपासूनच काळजी घेणं, म्हणजे अर्थात ते त्यांना टाळता येऊ शकत नाही, परंतु ते पोस्टपोन करता येऊ शकतात आणि त्याच्यामुळे आधीपासूनच म्हणजे आपल्या मेंदूला सतत त्यांनी कार्यरत ठेवणं हा सगळा त्याच्यावरचा विविध मार्गाने, मग ते वाचनाच्या, लेखनाच्या मार्गाने असेल किंवा ज्ञान, वेगवेगळे ज्ञान, न्यू लर्निंग, काही वेगवेगळं सतत शिकत राहण्याच्या मार्गाने असेल किंवा कला किंवा अशा सगळ्या गोष्टींमध्ये मन रमवण्याने असेल किंवा समाजकारणामध्ये किंवा सामाजिक कामांमध्ये बिझी राहून असेल, तर अशा विविध मार्गाने जर मेंदूला आपण कार्यरत ठेवलं, योगा किंवा इतर अशा सगळ्या मार्गाने जर बिझी ऍक्टिव्ह ठेवलं तर मग हे टाळता येऊ शकतं किंवा पोस्टपोन करता येऊ शकतं. ट्रीटमेंट विषयी काय सांगाल सर ह्याच्या? जसं मगाशी म्हटलं की डिमेन्शियाच्या म्हणजे फक्त थायरॉइड किंवा विटॅमिन डेफिशियन्सीनी होत असेल तर त्याला क्युअर आहे, पण बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये क्युअर ही दिसत नाही आणि कंट्रोलच करावे लागतात. तर त्याच्यामुळे मग असे काही औषधोपचार आहेत की त्याच्यामुळे समजा व्हास्क्युलर डिमेन्शिया असेल की मेंदूला आता रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे जर असं होत असेल तर मग अशी रक्तपुरवठा कमी होऊ नये किंवा ते वाढू नये अशा पद्धतीची औषधं देऊन किंवा मूळ कारण जर त्याचं डायबिटीस आणि हे असेल तर त्याच्यावर उपचार करून मग आपल्याला त्याच्यावर चांगला परिणाम, त्याच्यामध्ये चांगली फरक घडवता येऊ शकतो. किंवा अल्झायमर्स किंवा अशा सगळ्या ह्याच्यावर त्याची गती कमी करणारी वेगवेगळी जी काही औषधं आहेत तर ती औषधोपचाराने ती गती आपल्याला कमी करता येऊ शकते. आणि त्याच्या जोडीला म्हणजे नुसतेच औषधोपचार हे नाहीये, तर विशेषतः सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये म्हणजे जेव्हा सुरुवात असते या विकाराची तेव्हा जर हा पिकअप केला तर त्यावेळेला आणि डायग्नोज केला तर त्याच्या जोडीला, औषधोपचारांच्या जोडीला व्यवसाय उपचार म्हणजे जे म्हटलं तर त्या ऑक्युपेशनल थेरपीचाही खूप छान उपयोग होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ही लक्षणं कंट्रोलमध्ये यायला खूप चांगली मदत होते. गीता मॅडम, तुमचा काही प्रश्न आहे? रोल ऑफ ओटी इन ट्रीटमेंट ऑफ डिमेन्शिया.
मग मी तेच म्हटलं की ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे जसा व्यवसायोपचाराचा मेन उद्देशच तो आहे की म्हणजे व्यवसायोपचार किंवा भौतिक उपचार म्हणजे फिजिओथेरपी याचा उद्देश असा आहे की जो अकार्यक्षम शरीराचा भाग आहे त्या भागाला पुन्हा कार्यरत करणं. मग जो फिजिकल म्हणजे हात पाय किंवा इतर अवयव असतील तर तिथे आपण फिजिओथेरपी वापरतो. तर मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मग त्या पूर्ववत करणं, वाढवण्यासाठी म्हणणार नाही मी, पूर्ववत करण्यासाठी किंवा बऱ्याच अंशी पूर्ववत करण्यासाठी जे उपचार केले जातात त्याला व्यवसायोपचार म्हणतात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मेंटल एक्सरसाइजेस त्यांना दिले जातात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, वेगवेगळे व्यायाम दिले जातात की ज्याच्या माध्यमातून या मेंदूची कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी किंवा आणखीन त्याची डिक्लाइन होऊ नये, डिटरिओरेशन होऊ नये यासाठी मदत होत असते. इतर आजारांमध्ये कसं पेशंटना पण स्वमदत गटाची मदत होते, पण डिमेन्शियामध्ये पेशंटना काही मदत होत नाही. पण मग केअर गिव्हर्सना काय मदत होते स्वमदत गटात? कसं असतं की आता घरातलं जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीचं एक लहान मूल झालेलं असतं, लहान मुलासारखं वागणं झालेलं असतं, पण ते मोठं दिसणारं लहान मूल असतं. त्यामुळे लहान मूल तर झालंय पण ते दिसत असतं मोठं. त्याच्यामुळे अशा व्यक्तीला सांभाळण्यामध्ये कुठेतरी त्या घरातल्या व्यक्तींची खूप दमछाक होऊ शकते, सतत ताण येऊ शकतो, कारण ती व्यक्तीचे वागण्यामध्ये चढ उतार होतात. जसे भास आभास झाले त्याच्यामुळे होतात किंवा संशयामुळेच अनेक वेळा वादळाचे प्रसंग येऊ शकतात किंवा विसरल्यामुळे सुद्धा म्हणजे खाणं विसरलंय परत परत मागतो आहे ती खाणं, किंवा अशा सगळ्यामुळे पण घरात सतत वाद होऊ शकतात किंवा सतत मग त्या व्यक्तीच्या मागे राहणं किंवा उद्या ब्लॅडर बॉवेल कंट्रोल पण कमी झाला तर मग ते कपड्यामध्ये सगळं हे होणं, या सगळ्यामुळे लहान मुलाचं करणं वेगळं आणि मोठ्या व्यक्तीचं आणि हिंडत्या फिरत्या व्यक्तीला असं अचानक व्हायला लागल्यानंतर ते ऍक्सेप्ट करणं हे बऱ्याचदा कठीण जातं, किंवा ऍक्सेप्ट केल्यानंतर मग ते सगळं अशा मोठ्या झालेल्या लहान मुलाला सांभाळणं ही फार मोठी तारेवरची कसरत असते. आणि त्यात आपली सगळी व्यवधानं सांभाळून म्हणजे विशेषतः ही सगळी कसरत एकतर थोडीफार समवयस्क असलेल्या पत्नीला किंवा पत्नी किंवा पतीला करावी लागते किंवा मुला सुनेला करावी लागते की जे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात बिझी असतात. तर त्याच्यामुळे मग त्यांना हे सगळं करताना ताणतणाव येऊ शकतात. आणि मग यासाठी हे शेअरिंग करण्यासाठी किंवा आपलं त्याच्यातनं मार्ग मिळवण्यासाठी स्वमदत गटाची मदत होऊ शकते. कारण त्याच्यात दुःख शेअर तर केलं जातच, परंतु मग अशा ह्याच्यामध्ये आपण जसे आपला उत्तरांग गट आहे तर त्याच्यामध्ये आपण तज्ञांची पण लेक्चर्स अरेंज करतो किंवा त्यांचं मार्गदर्शनाची सोय करतो की ज्याच्यामुळे मग आपल्या व्यक्तीला सांभाळणं त्यांना सोपं होऊ शकतं किंवा आपल्या ताणावर कुठेतरी एक उपाय मिळू शकतो आणि सहजतेने किंवा आधीपेक्षा जास्त सुलभपणे त्यांना उपचार हे व्यक्तीला सांभाळणं हे शक्य होऊ शकतं. मग यासाठी या स्वमदत गटाची गरज आहे. म्हणजे थोडक्यात स्वमदत गट म्हणजे समपरिस्थितीतली लोक एकत्र येतात आणि जेव्हा पाहिल्यावर लोकांना एक बरं वाटतं की नाही मी एकटीच नाहीये किंवा एकटा नाहीये. बरोबर आहे. म्हणजे जसं दुःख वाटल्याने कमी होतं म्हणतात, म्हणजे सुख वाटल्याने वाढतं तर दुःख वाटल्याने कमी होतं. तर तसा स्वमदत गटाचा सगळ्या स्वमदत गटांचा उपयोग होऊ शकतो. बरोबर. सर आपण थोडस आजच्या दिवसाच्या शेवटाच्या दिशेने आपण येतो आहोत. आपण कालपासनं बोलतो आहोत की वेगवेगळ्या समस्यांविषयी आपण बोलतो. तर एक प्रश्न ना बरेचदा आपले जे पेशंट मित्र आहेत त्यांच्या घरच्यांकडून वगैरे विचारला जातो की ह्या बाबतीत खाण्यापिण्याच्या बाबतीत काही पथ्य सांभाळायला हवीत का, किंवा ओव्हरऑलच की आपण जर का म्हटलं की ह्या समस्या टाळण्याच्या दृष्टीने काही लाईफस्टाईलच्या दृष्टीने म्हणा किंवा जसं की आहार विहार ह्या दृष्टीने म्हणा, हे सगळ्यांनीच पेशंटनी सुद्धा आणि नॉर्मल इतर व्यक्तींनी सुद्धा काय प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला हे टाळता येऊ शकेल किंवा ज्या व्यक्तीला ह्या प्रकारच्या समस्या येत आहेत त्या व्यक्तीच्या त्या समस्या थोड्या कंट्रोलमध्ये यायला अजून मदत होऊ शकेल.
खूप चांगला प्रश्न विचारला सदिती, की म्हणजे होऊ नये म्हणून पण, आणि जसं म्हणतो की कुठच्याही विकारातून दूर राहायचं असेल तर आहारा विहारामध्ये फरक करावा लागतो. त्याच्यात जोडीला आपण म्हणजे मानसिक विकारासाठी एक म्हणताय की आहार विहार आणि विचार यामध्ये जर आपण फरक केला किंवा योग्य ते सकारात्मक बदल केले तर नक्कीच फरक होऊ शकतो. तर म्हणजे आता आपल्या म्हणजे आहारामध्ये सुद्धा म्हणजे राजस आहार, सात्विक आहार आणि तामसी आहार असं एक वर्णन आहे. तर त्यातला म्हणजे सात्विक आहार हा नक्कीच आपल्याला चांगलं, म्हणजे सात्विक आहार जो पोषक आहार असतो, तर असं एक पोषक युक्त म्हणजे जे चारी जे मेन पोषक पदार्थ आहेत आणि विटॅमिन्स असं सगळं असलेलं खाणं, आणि मग त्यासाठी जंक फूड किंवा अशा सगळ्या ह्या गोष्टी टाळणं, त्यांचा सातत्याने होणारा वापर टाळणं हे आहारामध्ये फार आवश्यक आहे. मेंदूसाठी आवश्यक असलेले जे घटक आहेत ते वेगवेगळ्या सगळ्या सॅलड्स किंवा ह्याच्यातनं विटॅमिन्स मिळतात, त्याच्यामुळे मिळत असतात मेंदूला. त्याचबरोबर अक्रोड किंवा बदाम यासारखे जे आहेत त्याच्यातनं सुद्धा जी काही विशिष्ट प्रकारची फॅटी ऍसिड्स असतात ती मेंदूला मिळत असतात, आणि त्याच्यामुळे जे मेंदूच्या पेशी असतात त्या सक्षम व्हायला आणखी मदत होत असते. त्याच्यामुळे अशा सोयाबीन अशा आणि म्हणजे मांसाहारातलं म्हणजे मासे किंवा तत्सम जे समुद्रातले पदार्थ जे आहेत मांसाहार, तर तो असा मांसाहार जो आहे तर असा हा मेंदूसाठी खूप चांगला उपयोगी पडत असतो. तर त्याचबरोबर इन जनरल सुद्धा शरीर मनाबरोबर सुद्धा शरीर सुद्धा व्यवस्थित ठेवणं हे फार आवश्यक असतं. म्हणजे कुठच्याही प्रकारचा व्यायाम हा खूप उपयोगी पडत असतो. त्याच्यामुळे नुसतं साधं चालण्याने सुद्धा मन प्रसन्न होऊ शकतं. त्याच्यामुळे व्यायाम हा महत्वाचाच आहे. त्यामुळे चालणं किंवा योगा सारखी जीवन पद्धती, जो जीवनशैली आहे ती वापरण्याने तर नक्कीच खूप फायदा होत असतो. ध्यानधारणेचाही खूप चांगला फायदा होत असतो. त्याच्यामध्येही ध्यानधारणेच्या अनेक पद्धती आहेत. योगामधली पद्धत वेगळी आहे, विपासनेची पद्धत वेगळी आहे, परंतु शेवटी त्या एकाच गोष्टीकडे जात असतात की ते ध्यान करता करता आणि त्याचबरोबर मग ध्यान करता करता आपण आपल्याला विचारही तपासता येऊ शकतात, आणि मग असे विचार तपासून ते जर आपले विचार जर निगेटिव्ह किंवा नकारात्मक किंवा ज्याला अविवेकी विचार म्हणत असतील त्या बाजूला जात असतील तर ते विचार बदलण्यासाठी तो विचारांचा व्यायामही करायला शिकणं, जे आपण पुढचे येणाऱ्या आपण पुढे जे सत्र घेणार आहोत त्याच्यामध्ये REBT विवेकनिष्ठ उपचार पद्धतींवर आपण चर्चा करणार आहोत आपल्या या सगळ्या आठवड्या सप्ताहाच्या एका कार्यक्रमात. तर त्याच्यामध्ये हा विचारांचाही व्यायाम कसा करता येईल की विचारही कसे बदलता येऊ शकतात नकारात्मक, याची पण चर्चा आपण करणार आहोत. तर म्हणजे अशा पद्धतीने आहार विहार आणि विचारांमध्ये जर आपण योग्य ते बदल घडवले तर म्हणजे झालेल्या विकारातनं ही चांगल्या पद्धतीने बाहेर पडता येऊ शकतं. त्याचबरोबर विकार होऊ नयेत याच्यासाठी सुद्धा मदत मिळत असते. आवाज तर कालपासून आपण वेगवेगळ्या ह्या समस्यांची, मानसिक समस्यांची माहिती आपण घेतली आहे. सर, तुम्ही खूप छान प्रकारे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ह्याविषयी साध्या सोप्या शब्दात सांगितलं. गीता मॅडमनी सुद्धा छान प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत. तर तुम्हाला दोघांनाही धन्यवाद. आणि उद्यापासून पण आपले पुढे जे ह्या पूर्ण आठवड्याभरात जे कार्यक्रम होणार आहेत त्याच्यातही आपण अशा विविध सत्रांमध्ये विविध प्रकारची माहिती आपण घेणार आहोत. उपचार पद्धतींबद्दलची माहिती आहे, जसं मगाशी डॉक्टरांनी सांगितलं. काय आणखीन समस्या आहेत ज्या ठीक आहे की अगदी विकार किंवा आजार ह्या कॅटेगरीत मोडत नसतील, पण इतर येणाऱ्या समस्या, मुलांशी संबंधित, वैवाहिक जीवनाशी संबंधित अशा समस्या, किंवा इतरही सायकोलॉजी, मानसशास्त्र आणि त्याच्यातील इतर समुपदेशन वगैरे ह्या विषयांची माहिती ही सुद्धा आपण पुढच्या काही भागांमध्ये आपल्या ह्या मालिकेच्या घेणार आहोत. तर सगळ्यांनी मला वाटतं ह्याचा लाभ घेतला तर खूप छान होईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचलं तर त्याचा निश्चितपणे आपल्या सगळ्यांनाच फायदा होऊ शकेल.
आता आपली भेट 18 तारखेला. हो. उद्या. नक्की बघा फेसबुक पेज मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटरचं.